जय गुरुदेव. आपण प्रार्थना करूया. सगळ्यांनी आपले व्हिडिओज ऑन करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. जय गुरुदेव. सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या ह्या आपल्या सत्संगामध्ये. आपण प्रत्येक महिन्यातून एक दिवस म्हणजे शुद्ध एकादशीला हा सत्संग घेत असतो आणि ह्या सत्संगामध्ये आपण आपल्या भारतीय पौराणिक वाङ्मय जे काही आहे, आपल्याकडे खूप मोठा साठा आहे पौराणिक वाङ्मयाचा आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काहीतरी एक निमित्त पाहिजे. तर ते निमित्त आपण शोधलं आणि शुद्ध एकादशीच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र येऊन हा सत्संग करतो. सत्संगाचे अनेक फायदे आहेत की आपण जे काही शिकलेलं ज्ञान आहे तर त्याची रिव्हिजन व्हावी, ज्ञानाच्या सतत संपर्कात राहावं. तर हा भाग तर याने पूर्ण होतोच, पण आपल्याला नवीन नवीन शिकायला पण मिळतं. आणि विशेष म्हणजे आपल्या वाङ्मयामध्ये ज्या काही कथा आहेत, गोष्टी आहेत, तर त्या ऐकणं अतिशय आपल्याला रोचक किंवा छान वाटतं. आणि दुसरं म्हणजे ह्या ऐकलेल्या गोष्टींचा, ज्या की आता हल्लीच्या काळामुळे आपण ज्यापासून दूर गेलेलो आहोत, पौराणिक साहित्यापासून, वाङ्मयापासून, तर ह्या कथांचा आपल्याला आपल्या मुलांसाठी, नातवांसाठी, त्यांना सांगण्यासाठी पण उपयोग होऊ शकतो. कारण ह्या अतिशय छान आणि चांगला असा संस्कार घडवणाऱ्या गोष्टी आहेत. तर सध्या आपण श्रीमद भागवत ह्या महापुराणातला 11वा स्कंद जो आहे की जो खूप अतिशय महत्वाचा आहे, त्या 11व्या स्कंदाचं आपण अभ्यास करतो आहोत किंवा त्याचं वाचन करतो आहोत. तुम्हाला जेव्हा जेव्हा भागवत ग्रंथ मिळेल किंवा हा 11वा स्कंद विशेषतः उपलब्ध होईल, तुम्ही पण त्याचं वाचन एकाच वेळेला सुरू ठेवू शकता. तर ह्या व्याख्यानमालेमध्ये आपण आतापर्यंत श्रीकृष्णाने त्यांचा अवतार संपवायचं ठरवलं आणि त्या संदर्भातली कथा आपण पाहिली की यदुकुळाचा नाश त्यांनी कशा रीतीनं केला आणि त्यानंतर त्यांनी जायचं कसं ठरवलं, तो सगळा कथाभाग आपण पाहिला. त्याच्यानंतर आता भगवंत जाणार म्हटल्यानंतर त्यांच्या भेटीला आकाशातले सगळे देव आणि नारद, ऋषी, मुनी हे येऊ लागले. अशातच नारद मुनी पण एकदा भेटीला आले आणि नारदांनी येऊन श्रीकृष्णाची भेट घेतली, त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली आणि त्यांच्या आई वडिलांना नारद मुनींनी भागवत धर्माचा उपदेश केला. तो उपदेश आपण मागच्या 2 सत्संगामध्ये सातत्यानं पूर्ण केला. निमी राजा आणि त्या निमी राजाच्या भेटीला आलेले 9 योगेश्वर यांच्या रूपाने आपण तो भाग पूर्ण केला. आपल्यापैकी ज्यांनी तो भाग ऐकलेला नसेल
तर ते युट्यूबवरच्या रेकॉर्डिंग मधून तो भाग ऐकू शकतात. तर आज आपण आता आणखीन पुढे जाऊया. भगवान श्रीकृष्णाच्या खूप जवळचे असे काही लोक होते आणि त्यामध्ये उद्धव हे स्वतः एक होते. तर हे उद्धव श्रीकृष्णाचे भक्त होते, परम भक्त होते आणि ते नेहमी श्रीकृष्णाच्या सोबत अगदी छायेसारखेच राहायचे. तर ज्या वेळेला त्यांनी पाहिलं की काही ब्राह्मणांनी यदुकुळातील पुत्रांना किंवा मुलांना शाप दिला आणि तुमचा सर्वनाश होईल असा तो शाप होता. ही मुलं घाबरून घरी आली, त्यांनी घरी सांगितलं. मग घरच्या लोकांनी त्यावर उपाययोजना म्हणून ते जे काही लपवलेलं मुसळ होतं, ते मुसळ बारीक त्याचा तुकड्यांचा भुगा करून ते समुद्रात फेकलं वगैरे ती कथा आपण पाहिली. हे सगळं पाहत असताना जेव्हा सगळे देव श्रीकृष्णाच्या भेटीला आले आणि त्यांनी विनंती केली, ब्रह्मा, महेश्वर, त्यानंतर सगळे ऋषी, इंद्र वगैरे सगळ्या देवता मानव रूप धारण करून पृथ्वीवर आल्या आणि त्यांनी श्रीकृष्णाला विनंती केली की हे प्रभू, आता तुम्ही ज्या कारणासाठी अवतार घेतला होता ते काम तुमचं संपलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या निजधामाला परत चला. कारण तो पूर्णावतार होता आणि पूर्णावतार याचा अर्थ असा की त्यांनी त्यांचं जे काही वैकुंठ आहे नेहमीचं धाम, तर तिथून ते पृथ्वीवरती आलेले होते. वैकुंठ धामात ते राहत नव्हते. मग अशा वेळेला आता त्यांचा अवतार संपलाय, त्यांनी परत यावं अशी विनंती करायला सगळ्या देवदेवता पृथ्वीवर आल्या होत्या. हे सुद्धा पाहिलं उद्धवाने आणि त्याच्या लक्षात आलं की आता श्रीकृष्ण हे आपल्या निजधामाला जाण्याची तयारी करत आहेत. आणि मग तो श्रीकृष्णाकडे आला आणि त्याने विनंती केली की प्रभू, तुम्ही मला पण तुमच्या सोबत घेऊन चला. पण श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की तुला माझ्यासोबत येता येणार नाही, मी तुला काही उपदेश करतो आणि हा माझा उपदेश झाल्यानंतर तू बद्रिकाश्रमामध्ये जा. ज्याला आपण बद्री केदार म्हणतो, तर तिथे आश्रम आहे, तिथे बद्रिकाश्रमामध्ये जा आणि तिथे जाऊन तू तुझं उर्वरित आयुष्य घालव, असा श्रीकृष्णाने त्याला सल्ला दिला. मग श्रीकृष्णांनी जो काही उपदेश दिला उद्धवाला, तर त्यालाच काही लोक उद्धव गीता असं पण म्हणतात. खर तर तो गीतेचा एक वेगळा भाग नाहीये, परंतु उपदेश दिलेला आहे त्यामुळे त्या भागाला एक नाव दिलं उद्धव गीता म्हणून. तर त्या उद्धव गीतेमधलाच उपआख्यान किंवा त्या उपदेशाचाच एक भाग म्हणून दत्तात्रेयांनी दिलेला उपदेश, त्यांच्या 24 गुरूंची सांगितलेली माहिती आज आपण आजच्या सत्संगामध्ये बघणार आहोत. आणि ही माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावी म्हणून आपण एक छोटीशी पॉवर पॉइंट पण तयार केलेली आहे. मी तुमच्यासोबत ती पॉवर पॉइंट शेअर करतो आणि त्याच्यासोबतच आपण सत्संग सुरू ठेवूया. तुमच्या स्क्रीनवरती आता एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आलेलं आहे. त्याच्यामध्ये एकादशी सत्संग आणि आजची तारीख आहे. तर मुख्य विषयाचा असा आहे की श्रीकृष्णांनी उद्धवाला दिलेला उपदेश आणि त्याच्यामधलं उपआख्यान आहे ते म्हणजे दत्तात्रेय आणि राजा यदू यांचा संवाद. तर तो आपण आज इथे बघणार आहोत. तर इथे एक छोटस चित्र आहे आणि या चित्रामध्ये दाखवलंय की श्रीकृष्ण वनामध्ये आलेले आहेत आणि उद्धव त्यांना विनंती करतायत की तुम्ही मला तुमच्या सोबत घेऊन चला म्हणून. तर असं एक छोटस चित्र इथे दाखवलेलं आहे. तर आपण पुढे जाऊयात की सगळ्यात महत्वाचं आपण हे बघूयात की उद्धव कोण होते. म्हणजे आजच्या कथेमध्ये जी जी पात्र येणार आहेत तर त्यांची आपण अगोदर नीट व्यवस्थित ओळख करून घेऊ कथानकाकडे जाण्यापूर्वी. तर उद्धव श्रीकृष्णाचे सखा होते, मित्र होते, परमभक्त होते, श्रीकृष्णाचे ते मंत्री पण होते. द्वारकेचं जे राज्य श्रीकृष्ण चालवायचे, तर त्या द्वारकेच्या राज्यामध्ये एक महत्वाचे मंत्री म्हणून उद्धव कार्य करत होते. तसंच उद्धव एक मोठे योद्धा पण होते. म्हणजे असे सगळे गुणसंपन्न उद्धव हे श्रीकृष्णाचे मित्र होते.
तर ह्या उद्धवानं ते खूप महत्वाचं काम केलं होतं. आणि ते महत्वाचं काम कुठलं होतं, की ज्या वेळेला श्रीकृष्णांनी गोकुळ सोडून त्यांनी मथुरेला प्रयाण केलं होतं. तर गोकुळामध्ये श्रीकृष्णावरती निरतिशय प्रेम करणाऱ्या गोपी, त्यानंतर श्रीकृष्णाचा सांभाळ ज्यांनी केला त्या यशोदा माता, नंद राजा, यांना खूप वियोग झाला त्यांचा. आणि त्या वियोगाचं दुःख त्यांचं काही कमी होईना. प्रवासात असताना श्रीकृष्णाला ते लक्षात आलं, की हे सगळेजण आपल्या वियोगामध्ये, वियोगाच्या तापामध्ये होरपळत आहेत. म्हणून श्रीकृष्णाने काय केलं, की उद्धवाला पुन्हा परत पाठवलं निरोप देऊन. आणि त्यांना सांगितलं, की माझा हा निरोप तू गोपींना दे. म्हणजे तुला पाहिल्यानंतर, मी मुद्दाम तुला पाठवलंय म्हटल्यानंतर त्यांचा वियोग कमी होईल. असं म्हणून त्यांनी उद्धवाला पाठवला. तर हा जो उद्धव गीतेचा जो भाग आहे, हा 11व्या स्कंदात 7व्या अध्यायापासून 29व्या, म्हणजे एकंदर 24 अध्यायामध्ये हा पसरलेला आहे. हे इथे थोडस त्याचा उल्लेख आला म्हणून सांगतो. तर याच्यातच हंसगीता नावाचा एक जो प्रसिद्ध भाग आहे, उद्धव गीतेमध्येच हंसगीता नावाचा भाग येतो, म्हणजे हंसानं ऋषींना दिलेला उपदेश. तर तो पण आपण आपल्या पुढच्या एखाद्या सत्संगामध्ये घेणार आहोत. तर आपण हे बघत होतो, की कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जाताना त्यांनी उद्धवाला पुन्हा परत पाठवलं होतं. तर त्याने काय निरोप दिला गोपींना? त्याने निरोप दिला, की हे गोपींनो, भगवान श्रीकृष्ण सर्वव्यापी आहेत. तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करता, परंतु ते तर सर्वव्यापी आहेत. ते तुमच्या हृदयात आहेत, तसेच समस्त जड आणि चेतनामध्ये सुद्धा व्यापून राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी तुमचा वियोग कधीही होऊ शकत नाही. तुम्हाला जो वाटतोय, की श्रीकृष्ण तुमच्यापासून दूर गेले, तर तो तुमचा भ्रम आहे. तुमच्यापासून ते कधीच दूर जाऊ शकत नाहीत, कारण ते समस्त जड आणि चेतनामध्ये व्यापून राहिलेले आहेत. हा त्यांनी निरोप दिला. त्यामुळे श्रीकृष्णामध्ये भगवत भक्ती किंवा भगवत बुद्धी ठेवून तुम्ही सर्वत्र व्यापक अशा श्रीकृष्णाचा साक्षात्कार करून घ्या, हा निरोप दिला. आणि हा निरोप दिल्यानंतर गोपी प्रसन्न झाल्या. तर त्या संबंधीचं एक छोटस चित्र आहे. तर ते चित्र आता इथे आलेलं आहे, की कुणा चित्रकारानं काढलंय. त्या गोपी काही जमिनीवरती पडून विलाप करत आहेत, काही रडत आहेत, आणि उद्धव तिथे येऊन त्यांची समजूत घालत आहेत. असं हे चित्र आहे वनातलं. पुढे जाऊया. तर आज आपण इथे पाहत आहोत, की दत्तात्रेयांनी दिलेला उपदेश यदुराजाला. तर श्रीकृष्णाने ज्या वेळेला उद्धवाला उपदेश द्यायला सुरुवात केली, तर श्रीकृष्णांनी सुद्धा मी स्वतः उपदेश देत आहे अशा पद्धतीने दिला नाही. आपण पाहिलं, की भागवत ग्रंथामधली ही एक वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे. कुठलाही उपदेश देताना उपदेश देणारी व्यक्ती थेट उपदेश देत नाही. याचं कारण असं आहे, की मुळातला मुख्य उपदेश जो आहे तो नारायण भगवंत किंवा भगवंतांनी त्यांच्या मूळ रूपात असताना तो ब्रह्मदेवाला दिला. ब्रह्मदेवाने त्यांच्या शिष्यांना दिला, ऋषींना दिला, आणि त्याप्रमाणे तो खाली आलेला आहे. त्यामुळे मी स्वतः हा उपदेश देतोय ह्या भूमिकेतून कुणीही कुठल्याही ग्रंथामध्ये हा उपदेश देत नाही. अगदी भगवद्गीतेकडे जरी आपण पाहिलं तरी भगवद्गीतेमध्ये हा उपदेश ऐकताना आपण संजय आणि धृतराष्ट्र यांच्या संवादातून तो ऐकतो. तसंच इथे भगवंत स्वतः श्रीकृष्ण हा उपदेश देत असताना हे कुठल्या पद्धतीने उपदेश देत आहेत? तर दत्तात्रय आणि यदुराजा यांच्या संवाद काय झाला तो संवाद ते सांगतायत. तर हा यदुराजा कोण होता? तर तो श्रीकृष्णाच्या वंशाचा मुख्य संस्थापक होता. म्हणजे श्रीकृष्णाचा वंश जिथून सुरू झाला, यदुवंश, या यदुवंशाचे संस्थापक ज्याला म्हटलं जाईल असे ते यदुराजा होते. आणि त्यांना दत्तात्रेयांनी उपदेश दिलेला होता. तर इथे तो उपदेश सुरू झालेला आहे, की त्या यदुराजाने एका ब्राह्मणाला पाहिलं, आणि त्या ब्राह्मणाला पाहिल्यानंतर इथे चित्र दाखवलंय थोडक्यात गुरुदेव दत्तांचं. तर त्या ब्राह्मणाला पाहिल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं, की हा ब्राह्मण अगदी तरुण आहे, त्रिकालदर्शी आहे, तो अवधूत आहे आणि परम तेजस्वी आहे.
आता अवधूत याचा अर्थ काय की विरक्त असणं. तर असा ब्राह्मण किंवा अशी अशी व्यक्ती त्या यदुराजाने पाहिली. आता ह्या अवधूत शब्दाचा सुद्धा अर्थ असा दिलेला आहे की ह्या शब्दाचा अर्थ असा की अक्षरत्व किंवा अक्षरप जे कधीही नाहीसं होत नाही, त्याच्यासाठी हे अक्षर आहे. व याचा अर्थ होतो वरेण्य. आपल्याला माहिती आहे की आपण गायत्री मंत्रामध्ये वरेण्य हा तत्सवितुर वरेण्यम हा शब्द येतो. तो वरेण्य याचा अर्थ ज्याची पूजा करावी असा किंवा पूजा करण्यासाठी योग्य असा. धू याचा अर्थ धूत. धूत म्हणजे कसं की ज्याने सगळ्या सांसारिक वासनांचा त्याग केलेला आहे तो. आणि त म्हणजे तत्वमस्य, की जो तत्वमसी ह्या तत्वासोबत एकरूप झालेला आहे. तर अशा रीतीनं अवधूत हा शब्द तयार झालेला आहे. तर असे हे ब्राह्मण यदुराजानं पाहिले आणि तो त्यांच्या जवळ गेला. पण आता मुळामध्ये यदुराजा कोण होता ते पण आपण बघूया. तर यदुराजा हा ययाती आणि देवयानी यांचा पुत्र होता. ययाती हा पण एक राजा होता आणि आपल्याला ययाती नावाची कादंबरी सगळ्यांना माहिती आहे, वि स खांडेकरांनी लिहिलेली. तर त्या ययाती कादंबरीमध्ये ययाती राजाचा फक्त एक भाग त्यांनी दाखवलाय. तर हा जो ययाती राजा होता त्याच्या वंशाचं नाव होतं सोमवंश. तर ह्या ययातीनं काय केलं की त्याला तारुण्य हवं होतं आणि तो वृद्ध होत चालला होता दिवसेंदिवस. तर त्याला एक वर मिळालेला होता की तू दुसऱ्याचं तारुण्य उसनवार घेऊ शकतोस म्हणून. त्याने स्वतःच्या मुलाला म्हणजे यदू राजाला तारुण्य मागितलं, पण यदूने त्याला नकार दिला की मी माझं तारुण्य तुला देणार नाही. म्हणून ययातीने काय केलं की यदू राजाला आपला वंशज म्हणून नाकारलं. त्यांनी त्याला सांगितलं की मी तुला माझा वंशज म्हणून नाकारतो आहे. आणि त्यामुळे यदुराजाने स्वतःचा यदुवंश सुरू केला. त्यामुळे सोमवंशाचं रूपांतर हे यदुवंशामध्ये झालं. आणि त्या यदुवंशाच्या जवळपास 49व्या पिढीमध्ये श्रीकृष्ण जन्माला आले. म्हणजे तुम्हाला श्रीकृष्णांची पण वंशावळी लक्षात येईल. आता हे 49 वंशातले वंशावळीतले सगळ्या राजांची नावं आपल्याला उपलब्ध आहेत, भागवत ग्रंथामध्ये आहेत, इंटरनेटवरती आहेत. पण आपला आजचा तो विषय नाहीये, त्यामुळे आपण पुढे जाऊया. तर हे झाली राजा यदूची ओळख. आता दत्तात्रेय कोण होते आपण त्यांची ओळख करून घेऊया, कारण आपल्याला गुरुदेव दत्त माहिती आहेत. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती पण असेल की दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला किंवा त्यांच्या मागच्या कथा काय आहेत. तर गुरुदेव दत्तांचं हे आपण नेहमी पाहत असलेलं रूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर असं एकत्रित रूप इथे दाखवलेलं आहे. तर हे विष्णू रूपाला प्राधान्य देणारं रूप असल्यामुळे मुख्य मूर्ती विष्णूंची दाखवलेली आहे. काही रूप त्यांची महेश रूपाला प्राधान्य देणारी असतात, त्यामुळे मुख्य शरीराचा भाग हा वल्कल नेसलेला आणि शंकरासारखा दाखवला जातो काही चित्रांमध्ये. तर ह्या दत्तात्रेयांची जन्मकथा आपण थोडक्यात बघूया. की सप्तर्षी म्हणजे 7 ऋषीचे होते, त्यांच्यापैकी एक अत्री ऋषी. त्या अत्री ऋषींची पतिव्रता पत्नी होती अनुसूया. आणि अत्री ऋषी कुणाचे पुत्र होते, तर अत्री ऋषी ब्रह्मदेवाचे पुत्र होते, म्हणजे मानस पुत्र. ब्रह्मदेवाने केवळ इच्छेने जे पुत्र निर्माण केले होते त्यातले अत्री ऋषी. आणि त्या अत्री ऋषींची पत्नी होती अनुसूया. त्या अनुसूयेने पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या केली आणि तिने तपश्चर्या केली, ती केली कुणाची, ब्रह्मदेव, विष्णू, महेश्वर ह्या तीनही देवतांची त्यांनी तपश्चर्या केली. ही तपश्चर्या पाहून त्या 3 देवतांच्या ज्या पत्नी होत्या सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना अनुसूयेची असूया झाली. तिच्याबद्दल मत्सर वाटू लागला. आता अनुसूया हे नाव पण किती सुंदर आहे पहा, की जिला कुणाचीच असूया होत नाही ती अनुसूया. आणि तिची असूया कुणाला झाली, सरस्वतीला, लक्ष्मीला, पार्वतीला. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की ह्या अनुसूयेची परीक्षा घेण्यासाठी त्यांचे जे पती होते ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना पाठवलं. कुठे पाठवलं, पृथ्वीवरती तिच्या आश्रमामध्ये. ते आश्रमामध्ये आले भिक्षा मागायला. अत्री ऋषी वनात गेलेले होते.
हे भिक्षा मागायला आल्यानंतर ती भिक्षा वाढायला आली पुढे अनुसूया. आता अतिथी धर्माप्रमाणे आलेल्या अतिथीला भिक्षा वाढणं हे कंपल्सरी आहे आणि त्या अतिथीनं ती स्वीकारायला पाहिजे. आणि त्यानं जर ती स्वीकारली नाही तर तो जो काही अतिथी धर्म आहे तो पुरा होत नाही. आता तिची परीक्षा घ्यायची होती. त्यामुळे ह्या तिघांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वरांनी तिला अशी अट घातली की आम्ही तुझी भिक्षा स्वीकारू, परंतु तुला वस्त्रविरहित अवस्थेमध्ये आम्हाला ही भिक्षा वाढावी लागेल. आता अनुसूया ही पतिव्रता होती. तिला वाटलं आता काय करायचं, की खूप मोठा बाका प्रसंग उभा राहिला. तिने ओळखलं की हे देवच आलेले आहेत आणि हे माझी परीक्षा घेत आहेत. ती म्हटली थांबा. तिनं घरातून थोडं पाणी आणलं, त्याच्यावरती ते अभिमंत्रित केलं आणि ते तीनही ब्राह्मणावरती ते शिंपडलं. तीनही ब्राह्मणांवर ते शिंपडल्यानंतर त्या तिघांचंही अशा छोट्या बालकामध्ये रूपांतर झालं. 3 महिन्याचे, 4 महिन्याचे असे ते छोटे बालक त्या तिघांचे झाले. त्या बालकांना पाहून तिच्यामधली माया इतकी वाढली की तिला सुद्धा पान्हा फुटला पतिव्रता अनुसूयेला. आणि मग तिने त्यांच्या मागणीप्रमाणे वस्त्रहीन अवस्थेमध्ये त्यांना काय केलं, त्यांना स्तनपान दिलं त्या तिघांना. त्यानंतर मग तिकडनं अत्री ऋषी आले. अत्री ऋषींनी पाहिलं की ह्या तीनही देवांनी आपल्या पत्नीची परीक्षा घेतलेली आहे. मग त्यांनी काय केलं की त्या तिघही देवतांचं रूपांतर एकाच बालकामध्ये केलं. 3 चेहरे असलेले आणि 6 हात असलेल्या एका बालकामध्ये रूपांतर केलं आणि ते बालक म्हणजेच गुरुदेव दत्त. पण त्यानंतर देवपत्नींनी विनंती केली आणि त्यांच्या विनंतीवरून मग पुन्हा अत्री ऋषींनी त्यांचे जे ते पती होते ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर ते त्यांना परत दिले आणि त्या तीनही देवतांनी मिळून हा जो पुत्र आहे दत्तात्रेय हा सरस्वतीला दिला. त्याशिवायही 2 पुत्र आणखीन अनुसूयेला दिले. अनुसूयेला दत्तात्रेय हा पुत्र दिला. त्याशिवाय आणखीन 2 पुत्र दिले अनुसूयेला. ते 2 पुत्र कोणते आहेत, तर त्यातले एक म्हणजे दुर्वास मुनी, जे खूप अतिशय ज्यांना आपण काय म्हणतो कडक आहेत किंवा खूप ताबडतोब ज्यांचा तोल सुटतो, ज्यांचा स्वभाव खूप गरम आहे, असे दुर्वास मुनी. तर ते कुणाच्या आशीर्वादाने मिळाले, तर ते शंकराच्या आशीर्वादाने मिळाले. आपल्याला माहिती आहे शंकराचा स्वभाव कसा आहे. तर त्यांच्या आशीर्वादाने दुर्वासांचा जन्म झाला. विष्णूंच्या आशीर्वादाने दत्तात्रेयांचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने चंद्रमा किंवा जो आकाशात आपण चंद्र पाहतो त्याचा जन्म अनुसूयेच्या पोटी झाला. तर अशा रीतीने दत्तात्रेयांची ही जन्मकथा आहे. तर ह्या दत्तात्रेयांचे जे माता पिता होते तर त्यांचा जन्म कुठून झाला तो पण आपण बघूया. तर अत्री ऋषी हे ब्रह्मदेवाच्या डोळ्यापासून जन्मले होते. ब्रह्मदेवाच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांपासून त्यांच्या मानसिक इच्छेतून वेगळे वेगळे पुत्र निर्माण झाले होते. कारण सृष्टी निर्माण करायला सांगितलं होतं ब्रह्मदेवाला, कुणी, नारायणाने. मग त्या आदेशाप्रमाणे त्यांनी जी सृष्टी निर्माण केली त्याच्या ह्या कथा आहेत. आता त्यांची माता दत्तात्रेयांची अनुसूया, तिचा जन्म कसा झाला, तर कर्दम नावाचे प्रजापती हे ब्रह्मदेवाच्या सावलीपासून निर्माण झाले होते. जसे ब्रह्मदेवाच्या डोळ्यापासून अत्री ऋषी झाले तसे ब्रह्मदेवाच्या सावलीपासून कर्दम नावाचे प्रजापती किंवा ऋषी निर्माण झाले होते. आणि त्यांची कन्या ही अनुसूया. आता हे झाले तिचे वडील. तर तिची माता कोण होती अनुसूयेची, तर देवहूती. तर देवहूती ही स्वयंभू मनुची कन्या होती. तर स्वयंभू मनु म्हणजे तो पण ब्रह्मदेवापासूनच निर्माण झालेला होता. म्हणजे थोडक्यात आपण दत्तात्रेयांच्या जन्मापर्यंतचा पूर्ण इतिहास पाहिला. तर अशा रीतीनं ही जी अनुसूया होती ही श्रेष्ठ पतिव्रता होती. म्हणजे असं म्हणतात की प्रभू रामचंद्र आणि सीता हे ज्या वेळेला वनवासामध्ये होते तेव्हा वनवासात असताना अनुसूयेनं सीतेला पातिव्रत्याबद्दलचा उपदेश दिलेला होता. त्यामुळे आपण सीतेला सुद्धा एक महान पतिव्रता म्हणून पाहतो. तर ही झाली त्यांची जन्मकथा.
आता आपण बघूया की यदूने काय प्रश्न विचारला. यदूला ज्या वेळेला ते ब्राह्मण श्रेष्ठ दिसले, दत्तात्रेय, तर त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही तर अगदी विद्वान दिसता, पण तुम्ही अगदी असे लहान मुलासारखे कसे वागता, लहान मुलासारखे कसे राहता? तुमच्या डोळ्यामधून, तुमच्या चेहऱ्यावरून तुमचं पांडित्य, तुमचं तेज दिसून येतंय. पण तुमच्याकडे पाहिलं तर तुम्ही अगदी लहान मुलासारखे आहात. तुम्ही समर्थ असून अगदी एखाद्या वेड्यासारखे किंवा एखाद्या उन्मत्तासारखे असता. तुम्ही स्वतःमध्येच खूप आनंदी असता. जसं आपण भगवद्गीतेच्या वर्गामध्ये शिकलो की आत्म्यानेच आत्म्यामध्ये आनंदी असणं. तर तसंच हे दत्त सुद्धा स्वतःमध्ये आनंदी असायचे. हे तुम्ही कसं करू शकता? याचं गुपित काय? असा प्रश्न विचारला. आणि त्यांनी त्याला उपमा दिली की जसा एखाद्या मोठ्या वनाला वणवा लागलेला असेल आणि तो वणवा लागलेला असताना सुद्धा त्या वनामध्ये जर एखादं मोठं तळं असेल तर त्या तळ्यामध्ये डुंबणारा हत्ती जसा त्या वणव्यातल्या आगीपासून अगदी दूर असतो, तो शांत असतो, त्याला त्या आगीचा कुठलाही त्रास होत नाही. तर तुम्ही सुद्धा ह्या संसारात असून त्या संसारापासून कसे काय अगदी वेगळे राहू शकता? त्यावरती यदूने त्यांना उत्तर दिलं की मी आपल्या बुद्धीनेच पुष्कळ गुरूंचा आश्रय घेतलेला आहे आणि त्यांच्यापासून ज्ञान ग्रहण केलेलं आहे. तर हे गुरु कोण? तर दत्तात्रेय सांगतात की मी 24 गुरु केलेले. किती गुरु केलेत? 24 गुरु. तर याच्यामधून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीपासून, वस्तूपासून शिकता येतं, प्राणीमात्रापासून शिकता येतात. तर आपण पाहूयात की ह्या दत्तगुरूंनी काय शिकलं. तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे 5 गुरु होते. चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर आणि समुद्र हे 5 होते. पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारे लोक आणि हरिण हे 5 होते. मासा, पिंगला नावाची वारांगना किंवा वेश्या, कुरर नावाचा पक्षी, बालक आणि कुमारी हे 5 होते. हे झाले 20. आणि बाण तयार करणारा जो लोहारासारखा एक समाज आहे, बाण तयार करणारा तो व्यक्ती, त्यानंतर साप, कोळी नावाचा कीटक आणि कुंभार नावाची माशी. अशा प्रकारचे हे 24 काय आहेत? दत्तात्रेयांचे गुरु आहेत. तर त्यांनी सांगितलं की मी स्वतःच त्यांच्याकडून, गुरु म्हणजे त्यांनी येऊन काही शिकवलं नाही, तर मी माझ्या बुद्धीनच त्यांची वागणूक पाहून त्यांच्यापासून काही शिकवण घेतली म्हणे. तर ती शिकवण कुठली? तर ती शिकवण श्रीकृष्ण कुणाला सांगत आहेत? उद्धवाला सांगत आहेत. आणि उद्धव ते त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करत आहेत. तर त्यांच्या त्या संवादातलं ज्ञान आपण सुद्धा इथे ग्रहण करूया. तर त्यामध्ये ते सांगतात की पृथ्वीपासून मी काय शिकलो? तर पृथ्वीपासून मी शिकलो क्षमा. पृथ्वी ही अतिशय क्षमाशील आहे. तिला कितीही त्रास द्या, ती सहन करते. आपण पाहतो की पृथ्वीवरती आपण मोठमोठ्या खाणी खोदतो, पृथ्वीवरती मोठमोठ्या रेल्वे लाईन्स टाकतो, त्यानंतर पृथ्वीवरती मोठमोठ्या गगनचुंबी इमारती उभ्या करतो, पृथ्वीमध्ये खोल विहिरी खोदतो. पण हे सगळं जरी आपण केलं तरी पृथ्वी काय करते? आपल्या सगळ्या अपराधांना क्षमा करते. तर क्षमा हा पृथ्वीचा गुण आहे. तसं जगातले प्राणी आपल्या प्रारब्धाप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने वागतात, हे जाणून घेऊन आपण सुद्धा धैर्याने कसं राहावं? सहनशील राहावं. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे प्राणी मात्र आहेत, आपल्या आजूबाजूला ज्या व्यक्ती आहेत, माणसं आहेत, तर ते त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे तसं वागतात. आपल्याला त्रास होईल असं जरी ते वागले तरी त्यांच्या नशिबात तसं वागणं असतं, म्हणून ते तसं वागत आहेत. हे समजून घेऊन आपणही काय केलं पाहिजे? क्षमाशील राहिलं पाहिजे. हा गुण पृथ्वीपासून घेतलेला आहे. दुसरा गुण पृथ्वीपासून घेतलेला आहे तो म्हणजे परोपकार. तर पृथ्वी तत्व जे आहे, म्हणजे स्वतः पृथ्वी म्हणजे फक्त दगड, माती किंवा जमीन नव्हे, तर ह्या पृथ्वीवरचे पर्वत, ह्या पृथ्वीवरची झाडं हे म्हणजे सुद्धा पृथ्वीच आहेत. तर हे पृथ्वीचं रूप असणारे जे पर्वत आहेत, वृक्ष आहेत, हे आपल्याला काय करतात? तर हे आपल्याला नेहमी देतच असतात.
आपण लीडर फॉलोअरच्या लेसन मध्ये पाहतो, किंवा आपण भगवद्गीतेच्या वर्गात सुद्धा पाहिलेलं आहे कर्मयोग शिकताना, की सृष्टीमधील प्रत्येक गोष्टी, प्रत्येक व्यक्ती काय करत आहे, देतच आहे. हिंस्र पशु पक्षी समतोल देत आहेत, वृक्ष सावली देत आहेत, फळं देत आहेत. पर्वत सुद्धा काय करतायत, पर्वत सुद्धा मोठमोठ्या वनराजी देतात, त्यानंतर नद्या देतात. म्हणजे अशा रीतीनं हे सगळेजण काय करत आहेत, परोपकार करत आहेत. तर त्या संबंधीचे श्लोक भागवतामध्ये ह्या परोपकाराच्या निमित्तानं इथे आलेले आहेत. तर हे झालं पृथ्वीचं. आता वायू, वायूकडून काय शिकले गुरुदेव दत्त, तर वायूकडून ते शिकले की अल्पसंतुष्टता, जे आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहावं. तर वायू हा कुठल्याही आहाराने संतुष्ट होतो. म्हणजे वायूची काही विशिष्ट मागणी नसते. तो ज्या वस्तूवरून जातो तो वास तो ग्रहण करतो आणि तो घेऊन पुढे जातो. त्या वासाला घेऊन तो पुढे जातो. फूल असेल तर फुलावरचा वास घेऊन पुढे जातो. काही घाण पडलेली असेल तर त्या घाणीवरचा वास घेऊन तो पुढे जातो. म्हणजे तो अल्पसंतुष्ट आहे. तसंच तो इतरांमधले गुणदोष पाहत नाही. तो कुणावरही आसक्त होत नाही, कुणामधलेही गुणदोष पाहत नाही. म्हणजेच एखादा वास, एखाद्या फुलाचा वास चांगला आहे किंवा एखाद्या वस्तूचा वास घाणेरडा आहे, तर हे दोष तो पाहत नाही किंवा त्या फुलावरती तो आसक्तही होत नाही. तर तो अलिप्त असतो. तो वास वाहून नेतो. वारा काय करतो, एका ठिकाणावरून वास दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतो, आपल्यापर्यंत आणून पोहोचवतो, परंतु तो वास स्वतःला चिकटवून घेत नाही. ही एक वायूचं वैशिष्ट्य आहे. काही अंतर चालून गेल्यानंतर तो काय करतो, त्या वासाला सोडून देतो. आपल्याला ठराविक अंतरापर्यंत रातराणीचा सुगंध येतो, त्यापेक्षा दूर गेलं तर तो येत नाही. म्हणजे वायूनं तो वास काही स्वतःला चिटकवून घेतलेला नाही, म्हणजे अलिप्तता. तर अल्पसंतुष्टता, इतरांचे दोष न पाहणं आणि अलिप्तता, हे 3 गुण गुरु दत्तात्रेय असं सांगतात की मी कोणाकडून घेतलेले आहेत, वायूकडून घेतलेले आहेत. त्यानंतर पुढे ते सांगतायत की आकाश, त्या आकाशाकडून मी कुठला गुण घेतला, तर अलिप्तपणा. अलिप्तपणा आपण याच्यात पण पाहिला आता, कशामध्ये, वायूमध्ये. पण आकाशाचा अलिप्तपणा वेगळा आहे, तो जास्त विशाल आहे. सगळे पदार्थ आकाशातच आहेत. आकाशानं सगळ्यांना सामावून घेतलंय, तरी सुद्धा आकाश कसं आहे, त्यांच्यापासून अलिप्त आहे. ते कशालाही चिकटलेलं नाहीये. पृथ्वीला आकाशानं सामावून घेतलेलं आहे, वायूला आकाशाने सामावून घेतलेलं आहे, परंतु ते कशालाही चिकटलेलं नाहीये. तर हा अलिप्तपणाचा जो गुण आहे तो आकाशापासून घेतलाय. तसंच अमर्यादित्व, आकाश कसं आहे, अमर्याद आहे. तर तो अमर्यादितपणाचा आकाशाचा गुण तो दत्तात्रेयांनी घेतला, की ते आकाश सर्वत्र आहे, सगळ्याला व्यापून आहे. आणि त्या आकाशाप्रमाणेच आपला आत्मा सुद्धा अलिप्त आहे आणि अमर्याद आहे. ही शिकवण दत्तात्रेयांनी घेतली की माझा आत्मा हा सुद्धा कसा आहे, हा अमर्याद आहे, त्याला कुठलीही मर्यादा नाहीये. तसंच तो सर्वापासून अलिप्त आहे. तो जरी ह्या देहात असला तरी तो ह्या देहापासून काय आहे, अलिप्त आहे. ही शिकवण आकाशापासून घेतलेली आहे. त्यानंतर चौथा गुरु म्हणजे पाणी. पाण्यापासून काय ज्ञान घेतलं, तर पाण्यापासून शुद्धता आणि पावित्र्य. की पाणी हे अतिशय शुद्ध असतं. ते तुमची अशुद्धी स्वतःकडे घेतं आणि पुढे जातं. परंतु स्वतः ते मूळ रूपात कसं असतं, मूळ रूपात ते अतिशय शुद्ध असतं. जिथे नद्या उगम पावतात, पावसाचं पाणी पडतं आणि ते पवित्र असतं. ह्या पाण्यापासून सगळी तीर्थ तयार होतात. ते स्वभावतः स्वच्छ असतं, स्निग्ध असतं, मधुर असतं, आपली तहान भागवतं. ते दुसऱ्यांना पवित्र करणारं असतं. त्याचं दर्शन पाण्याचं, त्याचा स्पर्श, त्याच्या नामाचा उच्चार हे सुद्धा आपल्याला पवित्र करणारे असतात. तर साधक सुद्धा तसाच पाण्यासारखा शुद्ध असावा, प्रेमळ असावा, मधुरभाषी असावा. त्या साधकाच्या दर्शनानं, त्या साधकाच्या स्पर्शानं, त्या साधकाच्या नामानं त्याचे जे भक्त आहेत ते सुद्धा पवित्र व्हावेत. हा गुण त्यांनी पाण्यापासून घेतलेला आहे.
कुणी? गुरु दत्तात्रेयांनी. त्यानंतर पुढे अग्नी, पंचमहाभूतामधील अग्नीपासून काय गुण घेतला त्यांनी? तर तेजस्विता. अग्नी हा तेजस्वी आहे, तर अग्नीप्रमाणेच आपण सुद्धा तेजस्वी असावं. दुसरा गुण घेतला अपरिग्रह, म्हणजे काहीही खाल्लं तरी अग्नी त्या दोषाने लिप्त होत नाही, तो सगळ्याला भस्म करतो. आपण पाहतो की अग्नी लोखंडाचा सुद्धा रस करतात, आणि हे जर टेम्परेचर आणखीन पुढे वाढवलं अतिप्रचंड, तर त्या लोखंडाच्या रसाची सुद्धा वाफ करण्याची ताकद कुणामध्ये आहे? अग्नीमध्ये आहे. परंतु तो त्यांनी लिप्त होत नाही, तो सगळ्या विषयांचा उपभोग घेतो, तो सगळ्याला ग्रहण करतो, सगळ्याला खातो. त्याच्यामध्ये तुम्ही पुरणपोळी टाका ती खातो, तूप टाका ती खातो, गोवऱ्या टाका ती पण खातो. पण त्यांचा दोष तो स्वतःला लावून घेत नाही, तो सगळ्याचं काय करतो? भस्म करतो. तो लाकडामध्ये गुप्त असतो. तसंच सिद्ध पुरुष सुद्धा काय असतो? एकांतामध्ये अप्रगट असतो. तो समाजामध्ये लोकांमध्ये जास्त विनाकारण मिसळत नाही, पण कुणी विनंती केली तरच तो प्रगट होतो. जसं अग्नी सुद्धा कुणी विनंती केली तर लाकडातून काय होतो? प्रगट होतो. आपण शेकोटी पेटवतो, चूल पेटवतो, म्हणजे ती आपली त्याला विनंती झाली, त्या विनंतीने तो प्रगट होतो. तसा सिद्ध पुरुष सुद्धा हा अप्रगट असावा, आणि कुणी त्याला विनंती केली की मला ज्ञान द्या, तर त्यावेळेला त्याने ते प्रगटही व्हावं, असा गुण अग्नीपासून घेतला पाहिजे. तसंच उपाधी सोबतची असंबद्धता म्हणजे काय? तर अग्नीला स्वतःचा आकार नसतो, परंतु तो आपल्याला त्या लाकडाच्या आकारासारखा भासतो. उपाधी सोबत तो जोडला जात नाही. तर आत्म्याचं पण तसंच आहे. आत्मा हा शरीरात असताना तसा भासत असेल की हा ह्या व्यक्तीचा आत्मा आहे, हा त्या व्यक्तीचा आत्मा आहे, तरी सुद्धा आत्मा हा कशाशीही जोडला गेलेला नाहीये, तो निराकार आहे. तर हे अग्नीचे गुण आहेत. कुठले? तेजस्विता, अपरिग्रह, उपास्यता आणि उपाधीशी असंबद्धता. हे झाले अग्नीचे गुण. आता चंद्र, 6वा गुरु त्यांनी केला चंद्र. चंद्रापासून काय शिकले? तर चंद्र आपण पाहतो की काळाच्या प्रभावाप्रमाणे चंद्राच्या कला काय होतात? कमी अधिक होतात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, त्याच्याप्रमाणे तो कलेने वाढतो आणि कमी होतो. पण तो वाढला आणि कमी झाला तरी सुद्धा चंद्र हा चंद्रच असतो. चंद्र हा काय असतो? तो चंद्रच असतो. त्या चंद्राचा महिमा कमी जास्त होत नाही. तर आपल्या देहाच्या अवस्था पण लहानपणापासून बदलत असतात चंद्राप्रमाणेच. शिशु अवस्था असते, बालक अवस्था असते, युवावस्था असते, तारुण्यावस्था असते, प्रौढावस्था असते, वृद्धावस्था असते. तर ह्या सगळ्या अवस्था आपल्या बदलत असतात. परंतु आत्म्यात बदल होतो का? तर आत्म्यात बदल होत नाही. आत्मा तोच असतो. आत्मा वृद्ध होत नाही किंवा आत्मा बालक रूपात नसतो. आत्मा हा आत्माच असतो, जसं चंद्र हा चंद्रच आहे. तर हे चंद्रापासून ज्ञान कुणी घेतलेलं आहे? गुरु दत्तात्रेयांनी घेतलं की मी चंद्रापासून हे शिकलो की आत्म्यामध्ये बदल होत नाही. त्यानंतर सूर्य, सूर्यापासून काय ज्ञान घेतलं? की सूर्य एका ठिकाणावरून पाणी शोषून घेतो आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचा वर्षाव करतो. तर योगी पुरुष सुद्धा त्याचप्रमाणे इंद्रियांनी विषयांचं ग्रहण करतो. काय करतो योगी पुरुष? इंद्रियांनी विषयाचं ग्रहण करतो. आपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा जाणीवपूर्वक हा भाग पाहिलेला आहे की योगी म्हटल्यानंतर विषयांना सोडायचं नाहीये. अर्जुन काय करत होता? युद्ध सोडून वनात जाऊ इच्छित होता. श्रीकृष्णाने त्याला त्यापासून परावृत्त केलं. तोच विषय इथे पण सांगितलेला आहे की योगी पुरुष इंद्रियांनी विषयांचं ग्रहण करतो, पण त्याच्या प्रती तो आसक्ती ठेवत नाही. ते विषय काय करतो? तो सोडून पण देतो. कसा? जसं सूर्य एका ठिकाणाहून पाणी ग्रहण केलं, दुसऱ्या ठिकाणी त्या सूर्याने काय केलं? ते पाणी सोडून दिलं, त्याने ते धरून नाही ठेवलं. तर हे ज्ञान सूर्यापासून घेतलेलं आहे. तसंच अजून एक ज्ञान सूर्यापासून काय घेतलंय?
की सूर्य वेगवेगळ्या पात्रामध्ये वेगवेगळा भासतो. आपण जर 10 बादल्या ठेवल्या तर प्रत्येक बादलीत आपल्याला एक वेगळा सूर्य दिसेल. मग ते 10 सूर्य आहेत का? तर नाही, सूर्य एकच आहे. त्याची ती सगळी प्रतिबिंब आहे. तर आत्मा हा सुद्धा सर्वत्र एकच आहे. संपूर्ण विश्वामध्ये एकच परमात्मा भरून राहिलेला आहे, परंतु तो वेगळ्या वेगळ्या देहामध्ये वेगळा वेगळा भासतो. आपल्याला असं वाटतं की हा माझा आत्मा आहे, हा ह्या मांजरीचा आत्मा आहे, हा ह्या कावळ्याचा आत्मा आहे, हा ह्या मुंगीचा आत्मा आहे. परंतु जसा सूर्य वेगवेगळ्या भांड्यांमध्ये वेगळा वेगळा भासतो, तसाच आपलाच आत्मा आपल्याला काय होता येतो, वेगळा वेगळा भासतो आहे. हा सर्व आत्मा एकच आहे. आणि जेव्हा आपण सगळ्यांचा आत्मा हा एकच आहे हे आपण लक्षात घेतो, हे जेव्हा आपल्या बुद्धीला पटतं, त्यावेळेला आपल्याला दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख वाटू लागतं. दुसऱ्याच्या आनंदात आपणही आनंद भोगू लागतो. मग आपल्यामध्ये असूया निर्माण होत नाही. जसं आपण अनुसूयेचं पाहिलं ना, तर सगळी असूया काय होऊन जाते, नाहीशी होते. अरे तो आनंदात आहे ना, मग मी पण आनंदात आहे. का? कारण त्याचा आत्मा आणि माझा आत्मा काय आहे, एकच आहे. तर हे ज्ञान सूर्यापासून घेतलं गुरु दत्तात्रेयांनी. त्यानंतर कबूतर. कबुतरापासून पण आता त्यांनी ज्ञान घेतलं. काय ज्ञान घेतलं कबुतरापासून? तर इथे कबुतराचं चित्र दाखवलंय. तर कबूतर हे आपल्याला माहिती आहे, हे प्रेमी व्यक्तींचं प्रतीक म्हणून कबुतराकडे पाहिलं जातं. तर ह्या कबुतराची एक गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? तर ह्या भागवतामध्ये ती कथा अशी सांगितलेली आहे की एका वनामध्ये एक कबुतराची जोडी असते आणि त्यांचं दोघांचं एकमेकावरती खूप प्रेम असतं. मग त्या प्रेमामध्ये ते एकमेकासाठी काय पाहिजे ते करत असतात. त्यांच्या गप्पा गोष्टी चालतात. त्यांचं जसं चोचीत चोच घालून चाललंय तसं प्रियाराधन चाललेलं असतं. तो कबूतर त्या कबुतरीसाठी काय वाटेल ते करायला तयार असतो. मग काही दिवसानंतर त्यांचा संसार उभा राहतो, त्यांना पिल्लं होतात, ते घर उभं करतात आणि त्या पिल्लांना खाद्य आणण्यासाठी म्हणून ते जंगलामध्ये फिरत असतात. त्यांचा खूप आनंदात संसार चाललेला असतो. जसे आपल्या सगळ्यांचे संसार आपल्या आपल्या घरामध्ये बहराला आलेले आहेत. तसंच त्या कबुतराचा असतो. एकदा काय होतं, एक पारधी तिथे येतो आणि तो पारधी पाहतो त्या पिल्लांना आणि त्या पिल्लांना तो पकडतो. पिल्लांना तो पकडतो आणि तिथंच एक जाळं पण अंथरून बसतो. त्याला माहिती असतं की आता काय होणार आहे, इथे ह्या पिल्लांचे आई वडील येणार आहेत. पण थोड्या वेळाने ती कबुतरी तिथे येते. ती आल्यानंतर ती पाहते की आपली पिलं काय केलेली आहेत, त्या पारध्यानं पकडली आहेत. ती खूप दुःखानं विलाप करू लागते. मग दुःखानं विलाप करत करत ती पण जाऊन काय करते, त्या पारध्याच्या जाळ्यामध्ये जाऊन स्वतःला टाकून देते तिथे. ती म्हणते आता माझा तरी जगून काय उपयोग आहे. मग थोड्या वेळानंतर ते कबूतर येतं. कबूतर आल्यानंतर तो पाहतो की आपली ती गोजीरवाणी पिल्लं, चिवचिव करणारी, ज्यांच्या अंगावरची मऊ मऊ लव होती, जे खूप त्याला आनंद देत होते, तर ती पिल्लं त्या पारध्याच्या तावडीमध्ये सापडली आहेत. आपली पत्नी त्या पारध्याच्या तावडीमध्ये सापडली आहे. माझा सगळा संसार उजाड झालेला आहे. म्हणून तो सुद्धा खूप दुःखाने विलाप करू लागतो. कोण? तो कबूतर. मग तो विलाप करत असताना त्याला असं वाटतं माझ्या जगण्यामध्ये काय अर्थ आहे आणि माझ्या जगण्यात काही अर्थच नाहीये, असं म्हणून तो काय करतो, तो स्वतःला सुद्धा त्या पारध्याच्या हवाली करून टाकतो. तो म्हणतो की मला सुद्धा मृत्यूच प्रिय आहे, माझी काही जगण्याची इच्छा नाहीये. तर अशा रीतीने ह्या त्या कबुतरांची गोष्ट, ती गोष्ट इथे संपली. ह्या गोष्टीपासून दत्तात्रेयांनी काय शिकलं? तर कुटुंबवत्सल माणसाला त्या प्रपंचातच आनंद वाटत असतो, जसा त्या कबुतराला वाटत होता. आणि जशी त्या कबुतराची पिल्लं, त्याची पत्नी नाहीशी झाली आणि त्यालाही असं वाटलं की आता जगण्यामध्ये काही अर्थ नाहीये, मी कशाकरता जगू? तर आपल्या कुटुंबवत्सल माणसाचं पण असंच असतं. आपल्यालाही प्रपंचातच आनंद वाटतो. ही केवळ प्रतिकात्मक गोष्ट त्यांनी सांगितली. मग काय करतो मनुष्य? तर त्या कुटुंबाच्या पालन पोषणामध्ये स्वतःचं स्वत्व गमावतो. स्वत्व गमावतो म्हणजे काय? पालन पोषण करायचं नाही असं नाहीये, पण स्वत्व, स्वत्व शब्दाचा अर्थ काय आहे? स्व म्हणजे मी. तर स्वतः मी कोण आहे हे तो विसरून जातो. गमावतो म्हणजे तो विसरून जातो की मी तो आत्मा आहे. मी परम परमेश्वर आहे.
हे तो विसरतो आणि त्या संसारासोबत तो इतका एकरूप होतो की तो त्या कबुतराप्रमाणेच काय होतो, नाश पावतो. शेवटी संसार हा नाशवंत आहे. संसार आज न उद्या नाश पावणार आहे. संसारात दुःख येणार आहे. पण त्यासोबतची एकरूपता त्याला दुःख देते. कुटुंबाच्या विषयी असलेली अतिशय आसक्ती ही त्याच्या सर्वनाशाला कारणीभूत होते. खरं तर हा मानव देह जो मिळालेला आहे, हा देह सगळ्या देहांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. पृथ्वीवरती जितक्या प्रकारचे प्राणी आहेत, तुम्ही जर पृथ्वीवर पाहिलं तर कोट्यवधी प्रकारचे जीवजंतू आहेत. म्हणजे अगदी अमेबापासून किंवा हल्ली हल्ली आलेल्या त्या कोरोनापासून तर देवमाशापर्यंत समुद्रामध्ये प्रचंड मोठमोठे मासे आहेत. तर असे अनेकविध प्रकारचे प्राणी. ह्या प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ देह कुणाचा आहे? मानवाचा आहे. कारण मानव विचार करू शकतो. मानव परमात्म्यासोबत एकरूप होऊ शकतो. मानव स्वतःचा कॉन्शियसनेस विशाल करू शकतो. बाकीचे सगळे प्राणी हे फक्त उदरभरण जाणतात. तर मनुष्य उदरभरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. मनुष्य उदरभरणाचं रूपांतर यज्ञ कर्मामध्ये करू शकतो. तर हा जो मानव देह आहे, हा केवळ कुटुंबाच्या पालन पोषणासाठी नाहीये. कुटुंबाचं पालन पोषण हा त्याचा एक भाग आहे. पण त्या अतिशय आसक्तीमुळे त्या कबुतराप्रमाणे आपण आपला सर्वनाश करून घेऊ नये, हे कबुतराच्या कथेपासून शिकलेलं आहे. त्यानंतर पुढचे गुरु आहेत अजगर. तर अजगरापासून काय शिकलं? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजगर कसा असतो. अजगर अतिशय सुस्त असतो. तर हा अजगर अकारण धावपळ करत नाही. त्याला खाद्य पाहिजे असेल तेवढ्यापुरती तो धावपळ करतो आणि नंतर काय करतो, तो अगदी सुस्त असतो. तर मनुष्यानं सुद्धा आपलं मन, इंद्रिय आणि शरीर बळ जरी आपल्याकडे भरपूर असलं, आपली बुद्धी अतिशय तेज असली, तरी सुद्धा अतिशय विनाकारण धावपळ करू नये आणि आपल्या मनशांतीचा ऱ्हास करून घेऊ नये. आपलं भागतंय ना, कुटुंबापुरतं मिळतंय ना, आपण आपलं म्हातारपण याच्यापुरतं आपल्या जवळ आहे ना, तर त्यामध्ये समाधानी असावं, असं इथे हे सांगितलं जात आहे. आता कदाचित ह्या प्रश्नावरती काही लोकांमध्ये मतभेद होऊ शकतात की मग मोठ्या आशा अपेक्षा ठेवायच्याच नाहीत का, मग मोठं व्हायचंच नाही का. पण आपण हे लक्षात घेऊया की कधी पण एक व्यक्ती जेव्हा मोठी होत असते तेव्हा नेहमीच ती दुसऱ्या कुणाच्या तरी खर्चानं मोठी होत असते. हा निसर्गाचा नियम आहे. ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. जेव्हा एखाद्या ठिकाणी जोरदार वादळ येतं, ते काय येतं? कारण त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असतो, म्हणूनच तिथे वादळ येऊ शकतं. आता एखादा श्रीमंत मनुष्य ज्या वेळेला खूप श्रीमंत होतो, तुम्ही आता आपण एक उदाहरण घेऊया की आपल्या भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपण अंबानींकडे पाहतो. प्रत्येकानं अंबानी व्हावं का? अंबानी हे आपला आदर्श होऊ शकतात का? तर राजसिक गुणाकडे जर पाहिलं तर त्याचं उत्तर कदाचित होकारार्थी येईल. परंतु त्याच्या मागे जर दुसरं तुम्ही पाहिलं तर अंबानींनी भारतामधल्या कोट्यवधी विणकरांचा व्यवसाय हिरावून घेतला, ह्याच्याकडे कधी आपण डोळे उघडून पाहिलंय का? आता आपण म्हणू की ही तर यंत्रशक्तीची कमाल आहे. अंबानींनी नसता घेतला तर दुसऱ्या कोणी घेतला असता. कबूल आहे. अंबानी हे नाव प्रतिकात्मक आहे. आपल्याला अंबानीवरती दोषारोप करायचा नाहीये. परंतु एखादा माणूस ज्या वेळेला अतिरिक्त काही स्वतःकडे गोळा करतो, तेव्हा तो इतरांच्या कुणाच्या तरी कष्टातून ते घेत असतो. तर त्यामुळे इथे गुरु काय सांगत आहेत की तुमच्याकडे जरी मन, इंद्रिय आणि शरीर बळ असेल तरी अकारण अति धावपळ करून मनशांतीचा ऱ्हास करून घेऊ नका. त्यानंतर समुद्रापासून काय शिकलं की समुद्र बाहेरून प्रसन्न आहे, पण आतून कसा आहे? आतून अतिशय गंभीर आहे. त्या समुद्राला ओलांडता येत नाही, त्याचा अंत लागत नाही, त्याला क्षुब्ध करता येत नाही. त्याला आपल्याला मुद्दामून खवळवता येतं का? जसं एखाद्या माणसाला आपण रागाला आणू शकतो, तसं आपण समुद्राला रागाला आणू शकतो का? आपण नाही आणू शकत समुद्राला रागाला. कितीही नद्यांचं पाणी आलं तरी तो भरून वाहू लागतो का? नाही. किंवा कधी दुष्काळ पडले, नद्यांचं पाणी आटलं तर समुद्र आटतो का?
तर तो आटतही नाही. तर हा गुण समुद्राकडून घेतलेला आहे, की बाहेरून प्रसन्न असणं, परंतु आतून आतून गंभीर असणं, उच्छृंखल न होणं. ते गांभीर्य कोणाकडून घेतलेलं आहे? समुद्राकडून घेतलेलं आहे. तसंच कितीही विकार तुमच्यामध्ये आले तरी त्या विकारांनी विचलित न होणं, कितीही विषय आले तरी त्यांना सामावून घेणं, पण त्यामुळे विचलित न होणं हा समुद्राचा गुण आहे. त्यानंतर 11वा गुण आहे पतंगाचा, की जसा पतंग आगीच्या मोहात पडून आगीमध्ये झेप घेतो, तसंच इंद्रिय ज्याच्या ताब्यात नाही असा माणूस काय करतो? तो आपला विवेक घालवून बसतो, तो मोहात पडतो त्याच्या कशाच्या? वस्तूंच्या. आणि त्या मोहात पडून काय करतो? तो स्वतःला भस्म करून घेतो, स्वतःचा सर्वनाश करून घेतो. तर ही शिकवण पतंगाकडून शिकायची. इथे गुण नाहीये पण शिकवण आहे. काय आहे? तर आगीच्या मोहात पडून झेप घ्यायची नाहीये. त्यानंतर भ्रमर किंवा भुंगा. भुंगा वेगवेगळ्या फुलांतून मध घेतो. तसं आपण पण वेगवेगळ्या शास्त्रामधून त्याचं जे सार आहे ते ग्रहण करावं, नुसत्या त्याच्या कथांमध्ये वाहून जाऊ नये. तर घेण्यासारखी गोष्ट काय आहे ती आपण त्यातून घेतली पाहिजे. तर हा झाला भ्रमराचा गुण. दुसरा गुण काय आहे? की भ्रमर म्हणजे मधमाशी. तर त्या मधाचा जर आपण साठा केला तर त्या मधमाशीच्या पोळ्याचा नाश होतो. मध गोळा करणारे लोक येतात, तिथे धूर करतात, त्या धुरामध्ये त्या माशा काही जळतात, काही अपंग होतात आणि नाश पावतात. त्यामुळे त्या मधाचा साठा करू नये. हा गुण भ्रमरापासून घेतलेला आहे, की अकारण संग्रह करू नये. तुम्ही करा आवश्यक असेल तेवढा, परंतु अकारण करू नये. अकारण संग्रह केल्यास नाश होतो. आपण पाहतो समाजामध्ये, जगामध्ये कितीतरी लोकांना याला सामोरं जावं लागतं, की अतिश्रीमंत असतील त्यांनाच घरावर दरोडा पडण्याची भीती असते, नाही का? तर हे अशा प्रकारे भ्रमरापासून त्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. त्यानंतर हत्तीपासून काय ज्ञान मिळालं? की हत्ती अतिशय बलवान असतो. आपल्याकडे बळाचं प्रतीक म्हणजे हत्ती आहे. आपण म्हणतो ना 12 हत्तीचं बळ, पण म्हणजे बळाला उपमा देताना हत्तीची दिली जाते. तर असा हा हत्ती सुद्धा हत्तीणींच्या संपर्कात आला की त्यांच्यामध्ये तो आसक्त होतो आणि त्यामुळे हत्तीमध्ये मोठमोठी युद्ध होतात आणि शेवटी हत्तीणीसाठी ती युद्ध लढून अनेक हत्तींचा त्यामध्ये नाश होतो आणि मग एकच हत्ती राहतो की ज्याच्यासोबत उरलेल्या हत्तीणींचा कळप पुढे जातो. तर ते ज्ञान त्यांनी इथे घेतलेलं आहे की हत्तीणींसोबत आसक्त होऊन बलवान हत्ती सुद्धा स्वतःचा नाश करून घेतो. तसंच मनुष्याने सुद्धा विषय वासनांच्या आहारी जाऊ नये, हे ज्ञान हत्तीपासून घेतलेलं आहे. त्यानंतर मगाशी आपण मधमाशीचं पाहिलं, तर आता मध गोळा करणाराचं उदाहरण दिलंय. तर हा मध गोळा करणारा काय करतो? की मधमाशीच्या आधीच तो मध गोळा करून घेतो आणि माशीच्या आधीच तो मध खातो, नाही का? म्हणजे माशीच्या अगोदर त्या मधाचा फायदा कोणाला मिळाला? तर मध गोळा करणाराला. तसं सांगताय की आवश्यकतेपेक्षा जर तुम्ही धन जास्त साठवून ठेवलं तर दुसराच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतो. तर तुम्ही सुद्धा संन्याशासारखं किंवा एखाद्या साधूसारखं दुसऱ्याच्या धनाचा कसा वापर करू शकाल ते तुम्ही पहा. हा पण त्याच्यातून एक संदेश आहे. दुसऱ्याच्या धनाचा वापर करणं याचा अर्थ दुसऱ्याच्या धनावर डल्ला मारणं असं नव्हे. तर गुरुजी ऋषी प्रभाकरजी आपल्याला सांगायचे की मूर्ख माणूस बँकेत पैसे ठेवतो आणि शहाणा माणूस बँकेतून कर्ज काढतो, नाही का? किंवा त्याच्याही पेक्षा एक सुंदर उदाहरण ते द्यायचे की जर तुम्ही एखादा आश्रम उभा करणार असाल, तुम्हाला स्वतःला भूक लागते, पण तुम्ही प्रत्येकाचं पोट भरेल अशा प्रकारची जर व्यवस्था निर्माण केली, उदाहरणार्थ एखादा अन्नछत्र जर तुम्ही सुरू केलं, तर काय होईल? तुम्हाला अनेक लोक येऊन दान देतील. त्या अनेक लोकांकडून तुम्हाला दान मिळेल आणि ते दान मिळत असताना तुमचं स्वतःचं तर पोट भरणारच आहे, पण त्यासोबत इतर लाखो लोकांचं पोट भरणार आहे. म्हणजे काय झालं की तुम्ही अशा रीतीनं तुमची वर्तणूक ठेवली की दुसऱ्यांनी गोळा केलेला मध त्यांनी स्वतःहून तुमच्या हवाली केला की गुरुदेव तुम्ही खूप महान कार्य करता आहात,
हा आम्ही साठवलेला मध तुमच्याकडे घ्या. तर हा गुण त्यांनी सांगितलाय की त्या मध गोळा करणाऱ्याकडून घ्यावा, की जसा तो मध गोळा करणारा दुसऱ्याचा मध स्वतःकडे घेतो, तसंच तुम्ही सुद्धा व्हावं. त्यानंतर हरिणाचं एक उदाहरण दिलंय, की हरिणापासून काय शिकलं? तर हरिण हा असं म्हटलं जातं, की व्याध म्हणजे हरणाची शिकार करणारे पारधी हे विशिष्ट प्रकारे बासरी वाजवतात आणि त्या बासरीच्या आवाजानं मोहित होऊन हरिण त्याच्याकडे धावून येतं आणि ते धावून आल्यानंतर मग तो त्याची शिकार करतो. तर त्याप्रमाणेच विषयासंबंधीचं गाणं बजावणं जिथे कुठे चाललेलं असेल, तर त्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. हा गुण हरिणापासून घ्यायचा आहे. तर ह्या संदर्भातच एक ऋष्यशृंग मुनी नावाचे एक मुनी होऊन गेले. त्यांची एक कथा सांगितली जाते. तर ती कथा थोडक्यात अशी आहे, की ऋष्यशृंग मुनीचा जन्म हरिणीच्या पोटी झालेला होता आणि हरिणीच्या पोटी जन्म झालेला असल्यामुळे त्यांना संगीतामध्ये खूप रुची होती आणि ते सहजरित्या गीतांनी किंवा संगीतांनी मोहित व्हायचे आणि शेवटी वैषयिक गीतांनी मोहित होऊन त्यांचा अधःपात झाला त्या मुनीचा. त्यामुळे इथे हरिणापासून हा गुण घ्यायचा आहे, की गाणं बजावणं जर कुठून ऐकू येत असेल आणि जर ते आपल्या विषय वासनांना उत्तेजित करत असेल, तर त्यापासून दूर राहावं. त्यानंतर मासा हा 16वा गुरु आहे. माशापासून काय शिकले, की खाण्याच्या लोभानं मासा काय करतो, गळाला लागतो आणि आपले प्राण गमावतो. आता ही तर अगदी प्राचीन परंपरागत चालत आलेली पद्धती आहे. ज्या अर्थी श्रीमद भागवत ग्रंथामध्ये माशाचं उदाहरण दिलंय आणि आज जरी तुम्ही सर्च केलं इंटरनेटवरती, तर तुम्हाला तसे गळ अगदी घरपोच मिळतात Amazonवरून. तर हा जो गळ आहे म्हणजे आजही त्याच पद्धतीनं मासेमारी केली जाते. मग तो गळ कसा असतो? तर तो गळ हा इथे असा आहे पहा, चित्रात दाखवलाय तसा, की हा मासा आहे आणि त्या माशाला एका माणसाने हातात धरलंय पहा, वरच्या बाजूला त्याचं बोट दिसतंय. त्या माशाच्या तोंडात त्याची जीभ अडकली आहे पहा एका गळाला. एक आकडा आहे, त्या आकड्याला ती जीभ अडकली आहे. त्या आकड्यापर्यंत हा मासा कसा काय जाऊन पोहोचला? तर त्या गळाला जो मांसाचा तुकडा लावलेला होता, त्या मांसाच्या तुकड्याच्या आमिषानं तो तिथपर्यंत गेला. खाण्याच्या लोभानं तो तिथपर्यंत गेला. तर मनुष्यानं सुद्धा अशा प्रकारे खाण्याचा लोभ ठेवू नये. हा गुण तिथे आपल्याला घ्यायचा आहे, की कुठल्याही चवदार पदार्थांच्या लोभात पडू नये. कुणीतरी चवदार पदार्थांची पार्टी आयोजित केलीये म्हणून आपण लाळ गाळत तिथपर्यंत जाऊन पोहोचू नये. तर ताटामध्ये जे अन्न असेल ते मर्यादित स्वरूपात मोजून मापून अगोदर ठरवून खावं. आपण जर ठरवलेलं असेल की कधी भोजनाला बसलो तर मी अर्धाच लाडू खाणार आहे, तर अर्धा मोडून घ्यावा, अर्धा परत पाठवावा. फारच कुणी आग्रह केला तर सरळ सांगावा किंवा तुम्ही मला बांधून द्या, मी घरी घेऊन जातो. लाजू नये तसं बोलायला. मी तर नेहमी तसंच करतो, की खूप कुणी अति आग्रह करू लागला तर मी त्यांना सांगतो, की हे पहा तुमचा खूप आग्रह असेल तर मला डब्बा भरून द्या. पण ताटात वाढू नका, ताटात वाढल्यानंतर ते वाया जातं. तर चवदार पदार्थांचा काय करू नये, लोभ ठेवू नये. तर डब्बा भरून द्या म्हणजे लोभापोटी डब्बा भरून द्या असं नाहीये. तर कशासाठी? तर त्याने त्याचा हात आखडता घ्यावा म्हणून आपण त्याला ती वापरलेली वाक्प्रचार आहे. तर आपली जीभ ताब्यात ठेवावी. ज्याने जीभ जिंकली त्यानं सगळी इंद्रिय जिंकल्यासारखं आहे. आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यामधलं जीभ हे दुधारी शस्त्र आहे. ते बोलतं पण आणि चव पण घेतं. त्यामुळे जीभ ही खूप महत्वाची आहे. तर जीभ जिंकणं हे दोनही पद्धतीनं जिंकणं आवश्यक आहे, की आपल्या जिभेवर लगाम हा बोलण्यामध्ये पण ठेवला पाहिजे आणि खाण्यामध्ये पण ठेवला पाहिजे. तर हे शिकलं माशाकडून. त्यानंतर एक पिंगला नावाची वारांगना किंवा वेश्या आहे. तर तिची कथा भागवत ग्रंथामध्ये दिलेली आहे. तर त्या कथेमध्ये काय सांगितलेलं आहे, की ही पिंगला नावाची वारांगना मोठमोठ्या श्रीमंत ग्राहकांना आकर्षित करायची. तर ती अशीच एक दिवस रात्रभर स्वतःच्या दरवाजाच्या बाहेर बसून राहते किंवा उभी राहते. ग्राहकाची किंवा कोणी श्रीमंत व्यक्ती येईल, माझ्या जाळ्यात अडकेल म्हणून ती रात्रभर वाट पाहत असते. पहाट होईपर्यंत कोणीच तिच्या जाळ्यात फसत नाही आणि पहाटे पहाटे तिला वाटू लागतं, की मी किती चूक वागत आहे.
हे माझं वागणं बरोबर आहे का? मी किती मूर्खासारखी वागतेय, मी माझं शरीर विकतेय. आणि कशासाठी? तर धनासाठी किंवा स्वतःची वासना भागवण्यासाठी मी माझं शरीर विकते आहे. हे झाल्यानंतर, ही उपरती तिला झाल्यानंतर तिला विरक्ती निर्माण झाली. म्हणजे पहा, कुणाला कशातून विरक्ती निर्माण होईल सांगता येत नाही. म्हणजे ती केवळ कंटाळली नाही किंवा ती निराश झाली नाही. ग्राहक आलं नाही म्हणून कंटाळणं आणि निराश होऊन पुन्हा घरी जाणं उद्याच्या आशेनं, हे वेगळं. आणि त्यापासून विरक्ती निर्माण होणं हे वेगळं. तर तिला विरक्ती निर्माण झाली आणि त्या विरक्तीमुळे ती स्वतःला भाग्यवान समजू लागली, की बरं झालं आजचा हा प्रसंग घडला, यामुळे माझ्यामध्ये विरक्ती निर्माण झाली, मला परमेश्वराच्या प्रती प्रेम निर्माण झालं, की तो परमेश्वर हाच तर माझा खरा पती आहे. असं तिला वाटू लागलं आणि ती घरी जाऊन शांतपणे झोपली. तर आशा हे सर्वात मोठं दुःख आहे. माणसानं कशाचीही आशा करू नये. हा धडा ह्या पिंगला वारांगणेच्या घटनेमधून दत्तात्रेयांनी घेतला. आणि निराशा हे सगळ्यात मोठं सुख आहे. म्हणजे आशा हे दुःख आहे हे तर आपल्याला पटतं. पण निराशा हे सगळ्यात मोठं सुख आहे हे जरा पटायला अवघड जातं. पण हे सुद्धा वाक्य ह्याच पद्धतीनं भागवत ग्रंथामध्ये दिलेलं आहे, की निराशा हे काय आहे? सगळ्यात मोठं सुख आहे. फक्त त्याच्याकडे सुख म्हणून आपल्याला पाहता आलं पाहिजे. त्यानंतर एक कुरर नावाचा पक्षी आहे किंवा त्याला क्रौंच पक्षी असं म्हटलं जातं. त्या कुरर पक्षाच्या चोचीमध्ये एकदा दत्तात्रेयांनी पाहिलं, की तो मांसाचा तुकडा घेऊन उडत उडत चाललेला होता. पण तो उडत उडत चाललेला असताना इतर पक्षी पण त्याच्या मागावर होते. मग उडता उडता काही त्याला तो खाता येईना. शेवटी तो जाऊन एका झाडावरती बसला तो तुकडा खाण्यासाठी. तो झाडावर बसल्याबरोबर इतर पक्ष्यांनी त्याच्यावरती हल्ला केला, त्याला चोची मारू लागले, तुकडा ओढून घेऊ लागले, त्याला दुःख देऊ लागले. का? कारण इतरांकडे तो मांसाचा तुकडा नव्हता. सगळे त्याच्यावरती तुटून पडले. शेवटी त्यानं कंटाळून तो मांसाचा तुकडा झाडावरून खाली टाकून दिला. टाकल्याबरोबर सगळे पक्षी त्याला सोडून त्या तुकड्याच्या मागे गेले आणि तो कुरर पक्षी काय झाला? तो सुखी झाला. त्याला खरा सुखाचा अनुभव त्या क्षणाला आला, की सुख म्हणजे काय असतं, नाही का? तर इतरांना आवडणाऱ्या गोष्टीचा आपण साठा करू नये. हा धडा ह्या कुरर पक्षाच्या घटनेतून दत्तात्रेयांनी घेतला. की इतरांना ज्या गोष्टी आवडतायत ना, त्या सोडून द्याव्यात. त्यांचा आपण साठा करू नये. तो साठा केला तर आपली ही गत कशाप्रमाणे होते? त्या कुरर पक्षाप्रमाणेच होते. त्यानंतर 19वे गुरु म्हणजे बालक. त्या बालकापासून काय शिकले? तर बालक हे स्वतःशीच रममाण असतं. त्याला कशाचीही काळजी नसते. आपण पाहतो की लहान मूल खूप आनंदी असतात. घरामध्ये काय घडतंय? आपले वडील नोकरीवर आहेत का? का आजच त्यांना कामावरून काढून टाकलंय? का आपल्या वडिलांना लॉटरी लागलीये? त्याला कशाशी काहीही घेणं देणं नसतं. कौटुंबिक चिंता, काळज्या ह्याच्यापासून तो मुक्त असतो. त्याच्यावरती मान आणि अपमान याचा कुठलाही परिणाम होत नाही. त्याला घर परिवाराची काळजी नसते. ह्या जगामध्ये सुखी माणसं फक्त 2च सांगितले जातात. कुठली माहितीये का? एक म्हणजे बालक. कोणतं? अजाण बालक. आणि दुसरं गुणातीत व्यक्ती, जी 3ही गुणांच्या पलीकडे गेलेली आहे. भगवद्गीतेमध्ये आपण त्रिगुणातीत व्यक्तीचा अभ्यास केलेला आहे. तर अशी गुणातीत व्यक्ती आणि अजाण बालक हे 2च काय असतात? सुखी असतात. तर इथे एका छान आणि गोड अशा आनंदी बालकाचं रूप दाखवलंय. पहा, त्याला काही काळजी नाहीये की त्याचं रूप कसं आहे, त्याचे दात आहेत का पडले आहेत, तो गरीब आहे का श्रीमंत आहे, तो काळा आहे की गोरा आहे, त्याच्या अंगावरती वस्त्र आहे की नाहीये, काही नाहीये. एक निरागस असं हास्य त्याच्या चेहऱ्यावरती आहे. तर असं हे बालक सुखी असतं. तर हा धडा बालकापासून त्यांनी घेतलेला आहे, की गुणातीत असणं किंवा स्वतःमध्येच रममाण असणं, मान अपमानाच्या पलीकडे जाणं, कशाचीही काळजी न करणं. त्यानंतर एक कुमारिकेची कथा इथे आलेली आहे. त्या कुमारिकेकडून कुठलं ज्ञान घेतलं दत्तात्रेयांनी? तर त्या कुमारिकेची कथा अशी आहे, की या कुमारिकेचे आई-वडील बाहेर काही कार्यानिमित्त गेलेले असतात बाहेरगावी आणि घरी ती एकटीच असते. तर घरामध्ये ती एकटीच असताना तिला पाहण्यासाठी पाहुणे येतात.
आता पूर्वीचा काळ आहे, त्या काळी आपल्यासारखे आजच्यासारखे मोबाईल नव्हते की मोबाईलवरून फोन करून अपॉइंटमेंट घेतली किंवा टपाल खात्यातून पत्र पाठवलं आणि मग ते पत्र पाठवून ते पाहायला आले होकार आल्यानंतर या म्हणून. तर हे गेले अचानक आणि त्यांना लक्षात आलं की कुमारिका घरामध्ये एकटीच आहे. तर कुमारिका मोठी हे होती, हुशार होती, गृहकृत्य दक्ष होती. तिनं काय केलं की आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत म्हटल्यानंतर त्यांना ती बसा म्हटली आणि घरात गेली आणि घरात गेल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की घरामधले तांदूळ संपलेले आहेत. आता तांदूळ संपले म्हटल्यानंतर तिनं पाहिलं की आपल्याला आता साळ कांडावी लागेल. मग तिनं साळ कांडायला सुरुवात केली. साळ कांडायला सुरुवात केल्यानंतर तिच्या हातातल्या बांगड्या वाजू लागल्या. तर त्या बांगड्या वाजू लागल्यानंतर ती थांबली. तिला असं वाटलं की माझ्या हातातल्या बांगड्यांचा आवाज आला तर पाहुणे काय म्हणतील की यांच्या घरातले तांदूळ संपले, ते त्यांच्या लक्षात येईल. हे लक्षात यायला नको. मग ती काय करते, एक एक करून तिच्या हातातल्या सगळ्या बांगड्या फोडून टाकते आणि 2च बांगड्या ठेवते आणि पुन्हा तिथे भात कांडू लागते. तरी सुद्धा भात काढता काढता काय होतं, पुन्हा त्या बांगड्यांचा 2च बांगड्यांचा आपसामध्ये किणकिण असा छोटासा आवाज येऊ लागतो. शेवटी ती पुन्हा आणखीन एक एक बांगडी फोडून टाकते आणि मग ती काय करते, भात काढते आणि भात रांधून त्यांना जेवू घालते. तर ही कथा इथे संपली. ह्या कथेतून काय ज्ञान घेतलं दत्तात्रेयांनी की जेव्हा पुष्कळ लोक एकत्र राहतात तेव्हा कलह होतो त्या बांगड्यांसारखा, की जशा पुष्कळशा बांगड्या एकत्र असल्या की आवाज येतच राहतो, तसे पुष्कळसे लोक एकत्र राहतात तेव्हा तिथे कलह निर्माण होतो. आणि इव्हन अगदी 2च व्यक्ती एकत्र असतील त्या 2 बांगड्यांसारख्या तरी सुद्धा कमीत कमी गप्पा गोष्टी सुरू होतात. त्यामुळे साधकाने काय केलं पाहिजे, साधकाने एकट्याने राहिलं पाहिजे किंवा एकांतामध्ये राहिलं पाहिजे. हा गुण त्यांनी ह्या कथेमधून घेतला. मग साधकाने एकट्यानं राहावं, आपलं मन परमात्म्यात लावावं, ध्यान करावं. हा गुण किंवा हे ज्ञान दत्तात्रेयांनी ह्या कथेमधून घेतलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक छोटीशी कथा आहे बाण तयार करणाराची. तर एक बाण तयार करणारा घिसाडी म्हणा किंवा ज्याला आपण लोहार म्हणूया, तर हा लोहार असतो आणि तो बाण तयार करत असतो. तो बाण तयार करण्यात इतका एकाग्र झालेला असतो की तो ते बाण तयार करत असताना त्याच्या शेजारून राजाचं सैन्य त्या राजासहित निघून जातं त्याच्या झोपडीपासून, तरी सुद्धा त्याचं लक्ष नसतं की इथून राजाची सेना गेलेली आहे. कारण त्याने केलेले बाण हे खरं तर राजालाच उपयोगी आहेत. राजाने ते सगळे बाण खरेदी केले असते, पण ते बाण तयार करण्यात तो इतका एकरूप झाला होता, एकाग्र झाला होता. तर ह्या कथेतून त्याच्यापासून, त्या लोहारापासून एकाग्रता नावाचा एक गुण आहे, तो गुण घेतलेला आहे की आपण एकटंच राहावं, सावध असावं, कमी बोलावं आणि आपण हाती घेतलेल्या कामावरती आपलं लक्ष एकाग्र ठेवावं. हा गुण त्याच्यापासून घेतलाय. त्यानंतर पुढे साप. मागाशी आपण अजगर पाहिला होता, पण आता साप आहे. तर हा साप काय करतो, तर उंदराने तयार केलेल्या बिळात स्वतः आरामात राहतो. त्याला घराचा मोह नसतो. स्वतःचं घर बांधावं, स्वतःचं घर तयार करावं, त्याच घरात कायमस्वरूपी राहावं असा त्याला मोह नसतो. पूर्वीच्या काळी सुद्धा बरं का, जेव्हा आपण पाहायचो की स्वतःची घरं असलेली खूप थोडी लोक असायची. मुळात तर त्याच्याही अगोदर लोक अगदी शेतामधलं जे आपल्या एकदा धान्य निघाल्यानंतर जे काही तुराट्या, वैरण असं राहील त्याची झोपडी करून त्यात राहायचे. त्यामुळे त्याच्याबद्दल काही फारसं प्रेम असण्याचं त्यांना कारण नसायचं. त्यानंतर पक्की घरं निघाल्यानंतर सुद्धा स्वतःची पक्की घरं असणारी थोडी लोक असायची. शिक्षक लोक किंवा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरदार हे वेगवेगळ्या गावाला जशी बदली होईल तसं घर बदलायचे आणि आरामात राहायचे. परंतु आताच्या काळामध्ये परिस्थिती बदलली. आपण स्वतःचंच घर असलं पाहिजे असा मोह ठेवतो आणि ते स्वतःचंच घर तयार करून त्या एकाच घरात राहतो आणि त्याच्या जोडीला अनेक त्रास पण आपण विकत घेतो. मग माझं पुण्यातच घर असतं, मग माझी नोकरी असते नगरला, मग मी पुण्यावरून नगरला येऊन जाऊन करतो, मग कुटुंब एका ठिकाणी, मी एका ठिकाणी, अशा पद्धतीनं ती व्यवस्था होते. म्हणजे हे उदाहरण केवळ तेवढ्यापुरतं नाहीये.
हे मी आजच्या काळातल्या घटना सांगितल्या, परंतु हे उदाहरण सांगतंय की घराचा मोह ठेवू नये. गीतेमध्ये पण ह्या अर्थाचा एक श्लोक आहे की निवासस्थानाचा मोह धरू नये म्हणून. त्यानंतर कोळी. तर कोळी नावाचा जो कीटक आहे तो काय करतो, जाळं तयार करतो, आपल्याला माहिती आहे. आणि हे जाळं तयार करतो, त्या जाळ्यामध्ये एखादा डास किंवा एखादा उडणारा बारीकसा प्राणी अडकतो आणि त्याला हा कोळी खातो. हा कोळी स्वतःच्या शरीरामधून धागा निर्माण करून त्याचं जाळं तयार करतो आणि त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तोच धागा पुन्हा गिळून पण घेऊ शकतो. आपण पाहतो एखादा लटकणारा कोळी तोच धागा गिळत 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 वरती जातो पहा. तसंच परमेश्वराचं पण आहे. परमेश्वर काय करतात की हे विश्व स्वतःमधूनच निर्माण करतात. जसा तो कोळी स्वतःमधून ते जाळं निर्माण करतो, तसं परमेश्वर स्वतःमधून हे सगळं विश्व निर्माण करतात आणि त्यांच्यामध्येच पुन्हा ते लय पावतं. कुणामध्ये? त्या परब्रह्मामध्ये. तर हे ज्ञान त्या कोळ्याकडे पाहून दत्तात्रेयांनी घेतलं की परमेश्वर स्वतःमधून विश्व निर्माण करतात आणि पुन्हा ते स्वतःमध्येच विलीन करतात. त्यानंतर कुंभार माशी, शेवटचा गुरु. तर असं म्हटलं जातं की कुंभार माशी एखादा किडा पकडून आणते आणि तिनं जे घर तयार केलेलं असतं मातीचं, त्या मातीच्या घरात त्या किड्याला बंदिस्त करते आणि त्याचं बाहेरून दार बंद करून घेते आणि मग नंतर भ्रमराप्रमाणे त्या तिच्या घराभोवती भू 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 असा आवाज करत ती भ्रमण करत राहते. त्या माशीच्या भीतीनं किंवा त्या आवाजाच्या भीतीनं तो जो आतला जो किडा आहे तो सुद्धा माशीमय होऊन जातो. तो इतका माशीमय होऊन जातो की तिचं चिंतन करत करत तो तिच्यासारखाच होऊन जातो. तर ही कथा आहे, यातलं खरं खोटं मला माहित नाही, परंतु इतर कथा पण अशा आहेत श्रीकृष्णाच्या बाबतीत सांगितल्या जाणाऱ्या की श्रीकृष्णाचं चिंतन करणाराही त्यालाच प्राप्त होतो आणि श्रीकृष्णाला द्वेष करणारा पण श्रीकृष्णालाच प्राप्त होतो. आणि त्या बाबतीत शिशुपालाचं उदाहरण दिलेलं आहे की आयुष्यभर त्याने श्रीकृष्णाचा द्वेषच केला. तर हा द्वेष करून म्हणजे त्याचं एक प्रकारे चिंतन करून करून सुद्धा तो काय झाला, शेवटी कृष्णमयच झाला. तर तसं हा कुंभार माशीकडून एक धडा त्यांनी दिलेला आहे की परमात्म्याचं सतत चिंतन केल्यानं मनुष्य काय होतो, त्या परमात्म्याला जाऊन प्राप्त होतो. तर अशा रीतीनं 24 वेगवेगळ्या गुरूंकडून काय केलेलं आहे, ज्ञान घेतलेलं आहे दत्तात्रेयांनी. तर आपल्या सगळ्यांना याच्यातल्या बऱ्याचशा कथा माहिती असतील सुद्धा, पण ह्या निमित्तानं त्या आपण पुन्हा लक्षात घेतल्या. आणि गुरु दत्तात्रेय जे यदू राजाला काय करत आहेत, उपदेश देत आहेत. तर हा उपदेश देताना त्यांनी काय केलं, इथे उपदेश थांबवताना त्यांनी शेवटी सांगितलं की हा माझा जो देह आहे, हा देह सुद्धा माझा गुरुच आहे. काय आहे हा देह? माझा गुरुच आहे. हा झाला 25वा. या देहाला जन्म आहे, ह्या देहाला मरण आहे. ह्या देहाच्या पाठीमागे सतत काही ना काही दुःख लागलेली आहेत. आताच्या काळात तरी आपल्याला अशा दुःखांना थोडं कमी सामोरं जावं लागतं, कधीतरी सामोरं जावं लागतं. पण पूर्वीच्या काळी रात्रंदिवस अशी दुःख पाठीशी लागलेली असायची. पायात वाहना नसायच्या, काटे मोडायचे, वन्य प्राणी हल्ले करायचे, शेतीतली पिकं खाऊन घ्यायचे, रानात गेलं तर वाघ माणसाला खाऊन घ्यायचा, एक ना अनेक साप चावायचे. तर अशी दुःख ह्या माणसाच्या सतत पाठीशी लागलेली असतात. त्यामुळे आणि इव्हन मृत्यूनंतर सुद्धा हा देह कुणाचा आहे, तर हा हिंस्त्र प्राण्यांचा आहे, अग्नीचा आहे. म्हणजे हा देह जो ज्याला आपण आपला म्हणतो तो सुद्धा आपला नाहीये, त्याची सुद्धा काय होऊन जाते, माती होऊन जाते. तर हा देह दुसऱ्याचा आहे हे ज्ञान ह्या देहापासून आपण घेतलं पाहिजे. ह्या विचारामुळे काय होतं, तर आपली देहाबद्दलची आसक्ती सुटते. आणि त्यामुळं नातेवाईक वाढवणं, धनसंचय करणं, ह्या अशा गोष्टी म्हणजे काय आहेत की पुढच्या जन्मीच्या साठी कर्मरूपाचं बीजारोपण आहे. जितके आपण आसक्तीमध्ये राहू तितके दुसरे जन्म मिळण्याची काय आहे, शक्यता जास्त आहे असं म्हटलं जातं.
तर त्यांनी तिथं एक भागवताचं उदाहरण दिलेलं आहे, गमतीशीर उदाहरण आहे मोठं. आता हे पूर्वीच्या काळी जास्त लागू होतं, की एखाद्या पुरुषाला ज्या वेळेला 5 बायका 10 बायका असायच्या आणि या 5 आणि 10 बायका त्या नवऱ्याला नेहमी सतत स्वतःच्या बाजूला ओढत राहायच्या. काही ना काही कारनामे करत राहायच्या. तशी ही इंद्रिय आहेत. ही जी आपली पंच ज्ञानेंद्रिय आहेत, ही काय करतात? त्या सवतींप्रमाणे आपल्याला स्वतःकडे ओढत राहतात, अशी उपमा दिलेली आहे. तर त्यांनी दिलेली जी ओढ आहे, त्या ओढगस्तीमध्ये न येता आपण काय केलं पाहिजे? हा देह मरणशील आहे हे लक्षात ठेवून, हा दुसऱ्यांचा आहे हे लक्षात ठेवून काय केलं पाहिजे? विरक्त झालं पाहिजे. तर अशा रीतीनं ते पुढे सांगतात, गुरुदेव दत्त काय सांगतायत, की हा देहधारी नशीबवान आहे. मनुष्य निर्माण केल्यानंतर ईश्वराला समाधान मिळालेलं आहे. आणि हे मनुष्य शरीर मिळणं दुर्लभ आहे. आणि ते खरंच दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे तुम्ही विचार करून पाहता का? आपण गणिताच्या किंवा लॉजिकच्या सहाय्याने थोडा विचार करून बघूया. आपण असं बघूया, की आता तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला. तो कशामुळे मिळाला? तर तुम्हाला माहित नाहीये, कारण आपल्याला गतजन्म आठवत नाही. मग आपण असं समजू, की आपण स्वर्गामध्ये किंवा असं कुठेतरी होतो अगोदर. असं एक थोडा वेळ कल्पना करा. आणि आपल्याला आता कुठला जन्म घ्यायचा आहे याचा निर्णय व्हायचा आहे. आता हा निर्णय कोण करणार? एक तर दुसरी व्यक्ती करील, किंवा तुम्ही कराल, किंवा नशीब करेल. तर आपण असं ठरवूयात, की हा निर्णय करण्यासाठी दुसरी देव नावाची कुठली व्यक्ती पण नाहीये आणि तुम्हाला पण अस्तित्व नाहीये. तुम्ही पण ठरवू शकत नाही की कुठला जन्म मिळवायचा. मग आता तुमचा जन्म हा नशिबावरती कसा मिळेल? तर आपण असं ठरवूया, की एक मोठा रांजण घेतला. काय घेतला? खूप मोठा रांजण किंवा एक खड्डा घेतला आणि त्या रांजणामध्ये खूप लहान लहान आकाराच्या छोट्या छोट्या गोळ्या किंवा गोट्या टाकल्या. जितक्या प्रकारचे प्राणी आहेत या सृष्टीमध्ये, अगदी डासापासून, अमिबापासून, माशांपासून, पक्षी, पशु, ह्या सगळ्यांच्या नावाची एक एक गोटी छोटीशी टाकली आणि तुम्हाला त्यात डोळे बंद करून हात घालायला लावलं आणि त्याच्यामध्ये मनुष्य नावाची एक लाल रंगाची गोटी आहे. मनुष्य नावाची गोटी आहे, ती लाल रंगाची आहे आणि बाकीचे कोट्यवधी प्रकारचे प्राणी आहेत, त्यांच्या पण गोट्या आहेत. तर ह्या कोट्यवधी गोट्यांमधून तुम्ही त्या रांजणात हात घातल्यानंतर नेमकी लाल रंगाचीच गोटी तुमच्या हाताला येईल अशी शक्यता किती आहे हो? ज्यांनी कधी जुगाराचा अनुभव घेतला असेल त्यांना ह्या गोष्टीची कल्पना असेल. अशा प्रकारची कोट्यवधी गोट्यांमधून केवळ ती मनुष्य नावाची लाल रंगाची गोटी जर तुमच्या हाताला लागली तर मनुष्य जन्म मिळेल. नाहीतर गाईचा मिळेल, कुणाला बैलाचा, कुणाला म्हशीचा, कुणाला डासाचा, कुणाला जंतूचा, कुणाला माशाचा, कुणाला कमळाचा, कुणाला झाडाचा. जेवढे जेवढे सजीव आहेत तेवढे सगळे जन्म मिळू शकतात. पण मग माणसाचाच का मिळेल? मग आता माणसाचा मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. मग आपण काय करूया? मग असं ठरवूया, की चला नंबर प्रमाणे प्रत्येक जन्म घेत जा, घेत जा, घेत जा, घेत जा आणि सगळ्यात शेवटी तुला कुणाचा जन्म मिळेल? मनुष्याचा. म्हणजे लॉजिकच्या साहाय्याने जरी विचार केला, जर तुम्ही देव मानत नसाल, पुनर्जन्म मानत नसाल, तरी सुद्धा ह्या देहातला हा जो मी आहे, ह्या मीला हाच मनुष्य देह, हाच मनुष्य जन्म का किती दुर्लभ असला पाहिजे? कदाचित मी डास झालो असतो, कदाचित मी म्हैस झालो असतो, कदाचित मी गटारीतला किडा झालो असतो, कदाचित मी डुक्कर झालो असतो. पण ते काहीच न होता मी मनुष्य झालो चक्क. म्हणजे लॉटरीच लागली की. आणि ही लॉटरी सुद्धा किती दुर्लभ, अति दुर्लभ. मी तुमच्या पुढे हे मुद्दाम विस्ताराने का सांगतोय, की मनुष्य शरीर मिळणं हे अति दुर्लभ आणि ते नाशवंत आहे पुन्हा हे मनुष्य शरीर. असंही नाही की ते कायमस्वरूपी तुम्हाला मिळालं. हे नाश पावणार आहे. म्हणजे हे अति दुर्लभ आहे, हे नाश पावणार आहे. त्यामुळे ह्या दुर्लभ गोष्टीचा तातडीने काहीतरी चांगला वापर केला पाहिजे. मग तो चांगला वापर काय आहे? की जोपर्यंत मृत्यू आपल्याला कवटाळत नाही तोपर्यंत परम कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि गीतेमध्ये आपण पाहिलं की हजारो माणसं प्रयत्न करतात तेव्हा एखादा येऊन पोहोचतो. SSY चा वर्ग आपल्या गावात चालतो, हजारो लोकांना माहिती असतं, पण काही थोडे त्यातले करतात. म्हणजे हे मनुष्यजन्म मिळाला तरी ते प्रत्येकाला प्राप्त नाहीये. तर
जोपर्यंत मृत्यू आपल्याला कवटाळत नाही तोपर्यंत आपण आपल्या परम कल्याणासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्या परमात्म्यासोबत एकरूप होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्या मिठाच्या खड्यानं त्या सागरामध्ये उडी घेण्यासाठी, त्या सागरासोबत एकरूप होण्यासाठी, एकरूप होण्यातला आनंद उपभोगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण तो ब्रह्मानंद आहे, त्याच्यासारखा आनंद नाही. तर अशा प्रकारे हा सगळा अभ्यास केल्यामुळे, एवढ्या गुरूंकडून ज्ञान घेऊन दत्तात्रेयांना काय झालं, वैराग्य प्राप्त झालं. त्यांच्या मनामध्ये विज्ञानाचा प्रकाश पसरला. आणि मग समारोप करत आहेत श्रीकृष्ण. समारोपात श्रीकृष्ण काय म्हणतात, की अशा रीतीने आपल्या पूर्वजांचे पूर्वज जे होते यदुराजा, त्यांनी काय केली, आसक्तीपासून सुटका करून घेतली आणि ते काय झाले, समदर्शी झाले. म्हणजे समदर्शी म्हणजे सगळीकडे समान दृष्टीने ते बघू लागले. आणि अशा रीतीनं श्रीकृष्णानं हा त्याचा जो परमभक्त आहे उद्धव, त्या उद्धवाला दिलेला उपदेश इथे, उपदेशाचा एक भाग इथे पूर्ण केला. हा म्हणजे पूर्ण उपदेश नाहीये. त्यांनी त्या 24 अध्यायामध्ये अनेक ठिकाणी उपदेश दिला. त्यातला हा एक छोटासा भाग इथे पूर्ण झालेला आहे. तर आपण सुद्धा इथे काय करूयात, थांबूयात. छान. तर अशा रीतीने आजचा आपला सत्संग पूर्ण झाला. खूप गोड आणि खूप छान असतं हे. वाचत असतानाही खूप आनंद येतो. तुम्ही सुद्धा नियमित रीतीने हा आनंद घ्यावा असं मला वाटतं. हे सगळे ग्रंथ गीता प्रेसचं एक ऑनलाईन हे पण आहे पहा, दुकान आहे, म्हणजे ऑनलाईन शॉप. त्या ऑनलाईन शॉपवरून पण तुम्हाला मिळू शकतात. तर तुम्ही त्याचा शोध घ्या, तुम्हाला मिळेल. तसंच वाटल्यास मी ग्रुपमध्ये पण त्याबद्दल टाकेल. काही गावामध्ये गीता प्रेसची दुकान आहेत. उदाहरणार्थ औरंगाबादला रेल्वे स्टेशन वरती आहे, सुपारी हनुमानच्या जवळ आहे, पुण्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आहेत दुकानं. तर ह्या दुकानांमधून तुम्ही हे ग्रंथ घेऊ शकता. तर हे ग्रंथ आणि अतिशय स्वस्त अशा पद्धतीचे ग्रंथ आहेत. त्यामुळे हे ग्रंथ भांडार तुमच्या जवळ ठेवा. रामायण, महाभारत. काही लोक अज्ञानापोटी म्हणतात महाभारत घरात ठेवू नये, महाभारत ठेवलं तर घराचं महाभारत होतं. हे मूर्ख लोकांचे लक्षण आहेत. अशा कुठल्याही तोंडी ह्याच्यामध्ये येऊ नका. काय, रामायण, महाभारत, उपनिषद, त्यानंतर 18 पुराण. तर हा सगळा ग्रंथ समुदाय यातला होईल तेवढा आपल्या घरामध्ये गोळा करत राहिला पाहिजे. आणि आता इथे आपण थोड्या गप्पा गोष्टी करूया. मी तुम्हाला परवानगी दिलेली आहे अनम्यूट करण्याची. हा अंकुशजी, तुम्ही बोलताय काय? तुम्ही अनम्यूट केलेलं दिसतंय मला. हा, पुण्यामध्ये नेर्लेकर बुक स्टॉल आहे. ते दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे ना, हा हा, त्याच्या समोरच्या बाजूला ते नेर्लेकर बुक स्टॉल आहे. तिथे हे गीता प्रेसची सगळे पुस्तकं मिळतात. वा वा वा, छान, अगदी छान, सुंदर. तिथून खूप सारी मी आणलेली आहेत पुस्तकं तिथून. बर बर बर, दगडूशेठ हलवाईच्या समोर आहे. हा, समोरच्या बाजूलाच आहे. नागेश्वर तुम्ही हातवर केलाय, बोला बोला. जय गुरुदेव राजनजी, खूपच छान. 24 गुणांची खूप छान माहिती दिली तुम्ही आणि खूप काही शिकण्यासारखं होतं आजच्या सत्संगमध्ये. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. मला एक असं विचारायचं होतं, श्रीमद भागवत जे ग्रंथ आहे ते आपण कशा प्रकारे आपण आपल्यामध्ये म्हणजे उत्तीर्ण करू शकतो? वाचणं योग्य आहे का कोणाकडून ऐकणं योग्य आहे? भागवत ग्रंथ वाचणं जास्त सोयीचं आणि योग्य आहे. याचं कारण असं की आपण काही एका प्रगत स्तरावरचे साधक आहोत. आणि असंही सुद्धा की भागवत कथा ऐकायला जाणं हा भाग वेगळा आहे. हा पूर्वापार चालत आला. का ऐकायला जायचे लोक? कारण पूर्वीच्या काळी लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं, मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, पूर्वीच्या काळी ग्रंथांच्या प्रती इतक्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे मोठमोठे सप्ताह आयोजित करून ते केलं जायचं. आता तिसरी गोष्ट अशी आहे की ह्या सप्ताह साधनेमध्ये संपूर्ण भागवत ग्रंथाचं वाचन होणं अपेक्षित आहे. परंतु भागवत ग्रंथ हा थोडा मोठा असल्यामुळे त्याचं सप्ताहात वाचन पूर्ण होत नाही. आणि मग कीर्तनकार येतात आणि ते त्यातल्या फक्त रोचक रोचक कथा सांगतात. आपल्याला कथा मिळतात पण ज्ञान नाही मिळत. त्यामुळे तुम्ही भागवत ग्रंथ जर आणला तर मी तुम्हाला आता इथे एक माझ्या समोरचा ग्रंथ दाखवतो. इथे हा माझ्या समोर ग्रंथ आहे पहा, हा असा इतका जाड आहे आणि हे दोन ग्रंथ मिळून एक भागवत माझ्याकडे झालेला आहे. तर ह्या ग्रंथामध्ये संस्कृत आणि
भाषांतर असं दोन्ही आहे. काही असे मिळतात की फक्त भाषांतर असतं. मला कदाचित हे थोडंफार बघितलं, दिसत हो. असेल. कॅमेराच्या मी हो. जवळ आणलेलं आहे. तर एक उभा कॉलम आहे, ज्या बाजूला संस्कृत आहे. तर मी दोन्ही प्रिफर करतो. आता माझ्या सुदैवाने माझ्या घरामध्येच हे होतं. माझ्या वडिलांनी ते खरेदी करून ठेवलेली आहे खूप मोठी ग्रंथसंपदा, आणि त्यामुळे मला ते मिळालं. पण तुम्ही हे ग्रंथामधून वाचलं तर आपल्या सोयीप्रमाणे चिंतन मनन त्यावरती करता येतं. आणि नेहमीच आपला नियम पाळायचा की ग्रंथात लिहिलेलं सगळं खरं मानायचं नाही, आपलं लॉजिक वापरायचं, आजच्या शास्त्रीय कसोट्यावर जे ज्ञान उतरेल ते घ्यायचं, आणि उरलेल्या कथा आहेत असं म्हणून त्याचा आनंद घ्यायचा. म्हणजे अंधश्रद्धेमध्ये विनाकारण जायचं नाही, पण ज्ञान खूप आहे ते ज्ञान घ्यायचं. छान. हा, तुम्ही ताई अरुंधती, तुम्ही कदम, तुम्ही हात वर केला. बोला बोला. जय गुरुदेव. जय. खूप सुंदर असं ज्ञान तुम्ही आम्हाला मिळालं. खूप म्हणजे खूपच सुंदर. की 24 गुरु ऐकले होते दत्तात्रेयांचे, पण ते अजून म्हणजे कळलेले नव्हते किंवा माहित नव्हतं. पण आज इतकं सुंदर ज्ञान मिळालं की वेळ पूर्ण 8:30 वाजले ते समजलं पण नाही, की असं वाटलं की अजून ऐकत राहावं असं आज झालं. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणे अगदी घडून गेलो होतो ऐकण्यामध्ये, आणि खूप छान वाटलं, सुंदर वाटलं, खूप ज्ञान मिळालं आज. छान एकदम. छान जय गुरुदेव. छान छान. जय गुरुदेव. आपण थांबूया इथे, पुन्हा भेटू. ओ